ऑर्डर ऑर्डर. आणि जेव्हा एका चांगल्या घराण्यातल्या पदवीधर स्त्रीच्या हातून असलं कृत्य घडतं तेव्हा ते जास्तच घृणास्पद ठरतं. या खुनाच्या गुन्ह्याबद्दल इंडियन पिनल कोडच्या 302 कलमाखाली हे कोर्ट आरोपी मालतीबाई विनय नेर्लेकर हिला जन्मठेपेची शिक्षा फरमावित आहे. मी खून केलेलं नाहीये जसं, मी कोणी नाहीये हो जसं, मी खून केला नाहीये, माझा ऐका, मी कोणी नाहीये मालू. तू अगं पुढे निघून आलीस आणि माझ्या हातातलं हे सामान. सॉरी अहो, फ्लॉवर पॉट मध्ये फुलं ठेवायची घाई झाली होती मला. पण तुम्ही आता काही करायचं नाही, तुम्ही स्वस्थ बसायचं. सगळं काही तर मी करणार. ओके. पण मग आमची हमाली हमाली काय बरं द्यायची तुम्हाला हमाली? काय बी द्या तुम्ही, आपलं समजून द्या बाईसाहेब. निदान एकेका बॉक्सा माग एक तरी. आणि मी हा फ्लॉवर पॉट जपून आणला त्याची हमाली मी देतो ना, अगदी भरपूर. चला हाजीरपणा पुढे. मालू, आपल्या लग्नाच्या दर वाढदिवसाला आपण भरपूर फुलं आणायची रंगीबेरंगी, आणि त्या फुलाने हा फ्लॉवर पॉट असाच सजवायचा. आणि मग त्यातलंच एखादं छानस असं फुल मी माझ्या हाताने काढेन आणि माझ्याच हाताने मी तुझ्या केसामध्ये असं मारून. आणि मग मी आरशासमोर उभं राहायचं आणि काय म्हणायचं घराने? म्हणायचं घेऊन टाका किती हमाली घ्यायची ती. आता कशी शहाण्यासारखी बोलली. या वेड्याला आवडतं ना तेच बोलले. आणि तुला नाही आवडत का ग? चला काहीतरीच तुमचं. नाही मला एक सांग ना. ऐक ना मी काय तसं नाही, आता दुसरा काहीतरी विषय. साहेब नेर्लेकर मिरज. अरे मालवण मिरजेहून बाबांचं पत्र आलंय का? छान. सांगायचं विसरले. बघू तर खरं आहे. ताईच्या मुलाचं बारसं आहे, आपल्याला दोघांनी बोलवलंय मिरजेला. हो
मला सुद्धा बोलवलंय म्हणजे काय हे बघ ना, त्याला करण्याचे ठरविले असून तू व ची सौ मालती दोघांनी चांगली 8-10 दिवसांची सवड काढूनच मिरजेस येणे. मग तुम्हाला रजा मिळेल ना? रजेचाच तर प्रॉब्लेम आहे. मग आता काय करायचं? आता असं कर ना, काय? तू एकटीच जा ना मिरजेला. एकटी? हा, अगं नाहीतरी हे समारंभ बायकांचेच असतात. मी फार तर अगदी त्या दिवशी रात्री येईल. नाही, मी एकटी नाही जाणार. तुला कोणी खाणार नाहीये तिकडे. आणि आबांचा राग सुद्धा आता इतकी 2 वर्ष झाली तरी काही अजून टिकलेला नसेल. आणि शिवाय तू जर आता या बारशाला गेली नाहीस, काही मोठंसं बिघडणार नाही. बिघडणार आहे. आणि ते म्हणजे हे की तू जर आता गेली नाहीस तर त्यांच्यापैकी कोणी सुद्धा आपल्या बाळाच्या बारशाला इथे येणार नाही. नाही, पण तुम्ही चला ना माझ्या बरोबर. आणि खरं सांगू, हा, तुमच्याशिवाय मला करमत नाही. अगं मला तरी कुठे करमत तुझ्याशिवाय. पण हे पत्र आबांचं. नाही. अगं असं काय करते? नाही, मी एकटी नाही जाणार. असं करणार नाही तर तू बारशाच्या एक 2-3 दिवस आधीच तिथे जा. मी त्या दिवशीच रात्री येईन आणि मग रात्रीच आपण ट्रेनने फर्स्ट क्लासच्या झोपेमधून दोघेही चला फर्स्ट क्लास. ऑर्डर. 10 जुलै रोजी खून झाला. त्या दिवशी आरोपीचे पती विनय प्रल्हाद नेर्लेकर मुंबई इथे होते. खुनाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते मिरजेस पोचले. रमेश त्यांचं व आरोपीचं पती पत्नीचं नातं विचारात घेता त्यांची साक्ष कोर्टाने ग्राह्य धरलेली नाही. मात्र आरोपी स्त्रीचे सासू सासरे, आरोपीची नणंद या सगळ्यांच्या साक्षी कोर्टाने ग्राह्य धरलेल्या आहे. आपला प्रेमविवाह सासरच्या मंडळींना मान्य नसल्याने त्यांनी आपल्या विरुद्ध साक्षी दिल्या. तसंच आपल्या नणंदेचे पती मयत महेंद्र यांनी आपल्यावर पापी नजर ठेवली होती. हा आरोपीचा बचाव कोर्टाने फेटाळून लावलेला आहे. कोर्टाने माझं का नाही ऐकलं? मी खरं बोलायची शपथ घेतली होती आणि खरं तेच सांगितलं. त्या दिवशी मी खोलीत एकटीच होती आणि काळोखात नराधम आला. मी जागी झाले ना, तीच मुळी त्याच्या मरणाच्या किंकाळीनं. कोणीतरी दुसऱ्याच व्यक्तीनं पाठीमागून येऊन त्याच्या डोक्यात घाव घातला होता आणि मी दिवा लावायच्या आधी ती व्यक्ती अंधारात पडून सुद्धा गेली. हो, डोळे बांधलेल्या न्यायाला अंधारातलं कुठलं दिसायला मारू? तुम्हाला वाटते मी खुनी आहे? नाही मालू, नाही. माझी पूर्ण खात्री आहे मालू की तू निर्दोष आहेस. अरे असलं भयानक कृत्य तुझ्या हातून घडणं शक्यच नाही ग. नुकतंच कुठं घरटं बांधायला सुरुवात केली होती आपण. जेमतेम 2.5 वर्ष संसार केला आणि किती जीव गेला आहे त्याच्यातून. जन्मठेप मरेपर्यंत नाही असं. अगं आपल्या वकिलाने सांगितलेलं आहे की साधारण 14 वर्षांमध्ये. 14 वर्ष म्हणजे 14 पावसाळे 14 हिवाळे आपण एकट्यानेच काढायचे का? तुमच्यापासून कधी एक क्षणभर सुद्धा दूर राहू शकले नाही मी. लग्नानंतरच्या या 4 दिवसांच्या विरहानं आपला संसार उसकटून आणि आता ही 14 वर्षांची ताटातून.
रेडी अगं असं गणित करायचं नसतं ग. अहो 14 वर्ष कधीतरी संपणार आहेत का? हो मालू, संपतील किंबहुना संपलीच पाहिजेत. आणि ही 14ही वर्ष संपेपर्यंत मी तुझी वाट बघत थांबून राहील. म्हणजे तुम्ही 14 वर्ष माझ्यासाठी? अगं 14 वर्ष तर तुझ्या आठवणीत कशी सरून गेली ती मला सुद्धा कळणार नाहीये. हो, इतक्या धुंद आठवणी माझ्या ओंजळीमध्ये मी भरून ठेवलेल्या असतील, साठवून ठेवलेल्या असतील. मालू, तुला आठवतंय का ग, आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण तो फ्लॉवर पॉट विकत घेण्यासाठी एका दुकानात गेलो होतो. त्यावेळेस तो दुकानदार हसून आपल्याला काय म्हणाला होता? तुमच्या संसारात प्रीती पुष्पांचा सुगंध आयुष्यभर दरवळत राहील. हा, तू जेव्हा पुन्हा माझ्या संसारात येशील ना, त्यावेळेस त्याच फ्लॉवर पॉट मधली ती फुलं सुद्धा डोकं वर करून तुझी चाहूल घेतील. मग आपल्या ठरल्याप्रमाणे त्यातलंच एखादं नशीबवान सुंदर असं फूल मी माझ्या हाताने काढेन आणि तुझ्या केसांमध्ये माळेन. मी पुण्यातून चालले आणि तुम्ही चांदण्याचं वर्णन करता. हो, त्याचं कारण म्हणजे प्रेमाजवळ ऊन कधी चुकून सुद्धा फिरकत नसतं. हस बघू आता, हसणार आहे. अगं तुझ्या हसण्यामुळंच तर ही उरलेली वर्ष कशी उडून गेली माझं मला सुद्धा कळणार नाही. हस ना, हस बघू, हसायचं, हसायचं, हस. काय मला आदरणीय विनय जिजाजींना मतलब आता सावकाशीने कळवित आहे. 14 सालातले 5 साल तरी बिलकुल कमती होतील अशी उमेद आहे. सौ मालूच्या नावाची वर शिफारस होऊन राहिली आहे. येत्या 15 ऑगस्टला तिची सुटका होईल असा भरोसा वाटतो. 1-2 दिवसात ऑर्डर आली तर तुरंत तार करील. तुम्ही हर एक पत्रात माझे उपकार मानता ते योग्य नाही. मालू माझी बालमंदिर म्हणू शकते. सावे साहेब, हा झालं का पत्र? अरे मला काही नमस्कार चमत्कार वगैरे 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 आहे ना, आहे ना. तुमचे परम मित्र श्रीकांतराव यांना सुद्धा माझे प्रेमळ दंडवत सांग. वा, विश्वास नाही वाटत? अरे आहे रे विश्वास आपला, तरी बघतो. अरे चा, तुमच्या बिल्डिंग मधल्या वत्सलाबाई आणि त्यांच्या कन्या चिरंजीव दुर्गादेवी यांनाही माझा दंडवत प्रविष्ट करणे. काहीतरी चुकीच बोलू नकोस रे. अरे सावे साहेब आणि त्यांची कुठं आली ओळख? काय नाही का, मला आपलं वाटलं रे तसं. अरे विनय, सावे साहेबांनी एवढी चांगली खबर धाडली आहे आणि असा चेहरा गंभीर करून का बसला असेल? काय असं नाहीये रे. मग सावे साहेबांनी लिहिलंय ठीक आहे, पण काही असं नक्की नाही लिहिलंय. म्हणजे उमेद वाटते, भरोसा वाटतो, म्हणजे नुसतं वाटणंच आहे की. तुला हे वाटणं झालं रे नुसतं, पण यांनी पत्रात असं कशाला लिहिलं असतं? मालूची सुटका होताच दोघांनी आमच्या घरी सहकुटुंब 4-2 दिवस सुट्टी घालवण्यासाठी यावे अशी माझी आणि खास करून आमच्या मेमसाहेबाची इच्छा आहे. म्हणून काय? अरे यार विनय, तू असा चेहरा गंभीर करून बसू नकोस. हे बघ, येत्या 15 ऑगस्टला वहिनींची नक्की सुटका होणार. आता आपण असं गृहीत धरून चालू आहे. ओके, विल डू वन थिंग, आपण तुझा प्रोग्राम अरेंज करू. असं करूया, 13 तारीख, 14 तारीख, येस 14 तारखेला तू डायरेक्ट जेलवर जायचं. नाही श्रीकांत, ते जेलचं पुन्हा आयुष्यात मला कधी थोबडा सुद्धा बघायचा नाहीये. ओके, मग असं करूया, वहिनींनी सुटका होताच थेट सावेसाहेबांच्या घरी जायचं आणि तू स्टेशनवरून उतरून थेट. वा वा, काय पण रोमॅन्टिक प्रोग्राम आखतोयस. इतक्या वर्षांनंतर आम्ही दोघं वेगणार आहोत, ते सुद्धा सावे साहेब आणि त्यांच्या त्या मेमसाहेब यांच्या साक्षीनं. तसं काय नाही. सावे साहेबांना मी लिहिणार आहे की मेहरबानी करा आणि जेलमधून ती सुटल्याबरोबर ताबडतोब तिला त्या आमच्या नेहमीच्या ठरलेल्या हॉटेलवर, त्याच रूमवर नेऊन सोडा. हे परस्पर तिकडेच येईल. अरे तुझं काय चाललंय हे? काही नाही रे, मी तेव्हाचा माझा टूर प्रोग्राम बघतोय. कशाला? अरे म्हणजे
त्यावेळेस जर त्या एरियात मी असेल ना तर तुम्हा दोघांना गाठून वा. तुमच्या साखर भेटीत बिंबा घालणार नाही रे. म्हणजे बॅचलर असलो तरी तेवढी अक्कल आहे म्हटलं मला. काय श्री श्री अरे वर्षातून 15 दिवसाच्या पेरोलवर ज्यावेळेस मालतीला सोडायचं ना जेलमध्ये, त्यावेळेस आमच्या त्या नेहमीच्या ठरलेल्या हॉटेलमध्ये, त्या ठरलेल्या रूममध्ये आम्ही दोघं भेटायचो. 15 दिवस आम्ही तात्पुरता संसार मांडायचो. पण जसजसे 4-5 दिवस जेलमध्ये जाण्यासाठी राहिलेले असायचे ना, त्यावेळेस मालूला तर फक्त जेलमध्ये जायचाच दिवस दिसायचा आणि उरलेल्या सगळ्या दिवसांचा नुसतं पाला पाचवा होऊन जायचा. असं वाटायचं की नकोच ही भेट, नकोच हा तात्पुरता संसार. अरे विनय, मग वैदिनी 9 वर्ष कशी काढली असतील जेलमध्ये? जुन्या आठवणी असतो ना. हे बघ विनय, बोलायला खूप सोपं असतं रे, पण सोसायला खूप कठीण असतं. पण तरी सोसावं लागतं ते. तू तर मोकळा होतास. छोड जाने दो यार. आता ही कहाणी संपून एक नवीन कहाणी अंकुरणार आहे. त्याला सुगंधी रंगी बिरंगी घोषच्या घोष लागणार आहे. एक छान वाऱ्याची झुळूक यायचा अवकाश की. अरे थोडी दात तो देऊ यार. काय माहिती यार, या 15 तारखेला तरी ती सुटणार आहे की नाही पुढे. अरे यार तू अशी शंका घेऊ नकोस. 9 वर्ष गेलेत ना, आता ही 10-12-15 दिवस पण व्यवस्थित जायचे. तू काय टेन्शन घेऊ नकोस. अरे तेच दिवस जातील की नाही असंच वाटायला लागलंय. हेच तर म्हणतोय मी. पण तुला सांगू श्रीकांत, आता मालू जेलमधून सुटून आली ना की तिला मी त्या जेलची पुन्हा कधी आठवण सुद्धा होऊ देणार नाही. हे आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. खूप खूप सोसावं लागलं माझ्या मालूला. आता त्याची सगळ्याची मला भरपाई करायची. म्हणजे आता लवकरच एखादं रांगतं खेळणं घरात येणार आहे का काय? रांगतं खेळणं घरात काय अनाथाश्रमातून सुद्धा आणू शकतो की. काय अनाथाश्रमातून? विनय मला एक सांग बघू, तू आता मगासपासून 3दा विचारलं तुला, ही आवरावर कसली करतोयस? पुन्हा टूरवर चाललायस? हो रे, चांगली 8-10 दिवसाची टूर आहे बघ. पण आत्ताच तर तू टूरवर आलायस ना, तुला कंटाळा येत नाही का रे टूर 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 करून? अरे आम्हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ना, एका ठिकाणी बसायचा कंटाळा येतो. मी टूरवर असलो ना की मला कसं अगदी फ्रेश लाईफ कसं चालतं बोलतं वाटतं बघ. अरे तू माझ्यासोबत येऊन बघ, तू पण एन्जॉय करशील. हा आता वहिनी येणार आहे म्हटलं, तू कसं येतं म्हणा टूरवर? अरे बाबा पण आधी तिला येऊ तर दे. अरे येणार नाही ती, तू असा विचार कशाला करतोस? हे बघ मागे मे महिन्यात मी टूरवर होतो ना, तेव्हा सुद्धा वहिनी सुटकेबद्दल हेच बोलते. चल रे, काय तरी एकावर एक थापा मारतोस. तिला कुठली कल्पना आली आहे? अरे नाही यार, सावे साहेब सुद्धा हेच बोलून राहिलेत. बोलून राहिलेत? अस्सल वराडी भाषेत नाही का? हे बघ विनय, तसं काहीतरी खरं असल्याशिवाय असं काही लिहिणार नाहीत सावे सावे साहेब. सावे साहेब? या मामा या. अरे म्हणजे आमच्या तात्यासाहेबाचा मुलगा हा गणा तोच ना? हा? आता सावे साहेब झाला वाटतं. मामा साहेब? हो, मी कालच जावई बापून सांगितलं होतं उद्या येतोय म्हणून. अच्छा अच्छा. अरे हा हा हा, तुमच्या त्या पानाच्या गादीविषयी. बरोबर. मामा, हा, ही नवीन काय आयडिया काढली हो पैशाची? आम्ही हा? पानाच्या गादीची. ते नंतर सांगेन, आधी ही सावेची गोष्ट आहे का? हा. तर ह्या तात्या सावेचं बिऱ्हाड अमरावतीला आमच्याच वाड्यात होतं. अच्छा. हा, तेव्हापासून ह्याची आणि मालूची गट्टी. हा. आता मालूपेक्षा 4-1 वर्षांनी मोठा असेल हा, पण मालूशिवाय त्याचं पान हलत नसे. अच्छा. हो मामा, हा, त्या पानाची गादी इतक्यात काय गुंडाळू नका. माझ्यासमोर जरा उलगडून दाखवा. ते नंतर जावई बापूंना सांगेन ना मी. अच्छा अच्छा. हा. तर तेव्हापासून मालूची आणि या गणाची गट्टी. बरोबर. पण आता योगायोग बघा, म्हणजे दैव कसं असतं. हा गणा जेलचा सुप्रिटेंडेंट झाला हो. आणि त्याच जेलात आमची मालू जन्मठेपेची कैदी आहे का नाही. आता मला आपलं उगाच असं कधी कधी वाटतं, काय कारण नसताना आपण ह्या गणाला आपल्या ओळखीनं कारण नसताना उगाच पोलिसात लावला. बरं काय म्हणतो काय हा गणा आता? काही म्हणत वगैरे काही नाही आहे. पत्र आलंय, त्या पत्रात त्याने असं लिहिलंय की येत्या 15 ऑगस्टला बहुतेक मालूची सुटका होईल असं वाटतं. होईल? अरे होणारच. गुदस्ता मी जेलात गेलो होतो ना मालूला भेटायला. हा, तेव्हा मी या गणाला चांगला दम भरलेला आहे सणसणीत. सांगून आलो तेव्हा ती ही आनंदाची आता बातमी जी आलेली आहे त्यासाठी आता हे आमचं
नाही मामा, खरं सांगू का, हे पैशांचं आता काही जमेल असं मला तरी वाटत नाही. का मागचा हिशोब राहिलाय म्हणून ना? तसं नाही अहो. काय हिशोब सगळा तयार आहे, रक्कम सुद्धा तयार आहे. आता सुद्धा नाही, आता आणली नाही. म्हणजे काय, या पानाच्या गादीसाठी रक्कम बाजूला काढून ठेवली आहे. आणि सोन्याची संधी आहे हो. नाही ते सगळं मलुष्ट्या ओळखीचा निघाला नेमका. आणि त्याच्या मामे बहिणीचं लग्न 8 वर्ष खोळंबलेलं. कुणी जमवून दिला? कुणी? मी. हो मामा, हो. त्या मलुष्ट्यालाच काय नाही मागत मग कर्ज. आहे ना, हे तुमचे मित्र पाहिलं ना, यांची अक्कल कशी धावतीये घोड्या पुढं. हे चांगलं शिकवताय तुम्ही मला. मग हे म्हणजे भिकाऱ्याला जेवायला घाला आणि वर त्या भिकाऱ्याने सांगायचं आता जेवायला घातलंच आहे तर एक पान द्या तंबाखूचं किमाम लावून बनारसी. अरे मला काही व्यवहार वगैरे काही आहे का नाही? मामा मी काही तुमच्यासारखा मोकळा नाहीये. मला ऑफिसला जायचं, उशीर होते, मला तयारी करायची अजून. प्लीज जरा मला नाही डोकं खाऊ नका हो मामा. जावई बापू असं करू नका. माझा एवढी गाडी. दुर्गे थांब ग. मामा काय आत्ता जाती हो की नाही मामा? दुर्गे नमस्ते. नमस्ते मामा. आज काय शाळा नाही वाटतं तुला? नाही, आज तर सुट्टी आहे. कसली सुट्टी? काय की बा, काल ना बाईंनी नोटीस वाचून दाखवली होती ना, त्याच्यात सगळं लिहिलं होतं. मग तुला नको का कळायला काय? सुट्टी आहे कळलं की खल्लास. हो की नाही? हो ना. पण मग हातात पुस्तक आणि वह्या कशाला? हे ना, आई इथे आली ना तर तिला सांगायला की मी इथे अभ्यास करायलाच येते म्हणून. हो की नाही? हो ना. पण सुट्टी देतात ती दुप्पट अभ्यास करण्यासाठी. मग शाळाच नसती का उघडी ठेवली त्यांनी? हो की नाही? हो ना. दुर्गे, तुझी शाळेबद्दलची मत म्हणजे काय प्रश्नच नाही. मग काय, सुट्टी मिळते ती अभ्यास करण्यासाठी असं आम्ही म्हटलं. सकाळी तुझ्यासारख्या मुलीला 3-3, 4-4 तास अभ्यास करायला पाहिजे. हो, पण माझी शाळा सकाळचीच असते ना. मग मी जर सकाळी अभ्यास केला तर मग शाळेत कशी जाणार? आणि मग मी शाळेत गेले तर मग अभ्यास कसा करणार? बरोबर. अगं मग संध्याकाळी अभ्यास करावा. मग खेळायचं केव्हा? आमच्या बाईंनी आम्हाला सांगितलंय की संध्याकाळी रोज तासभर तरी मोकळ्या हवेत खेळलं पाहिजे. आरोग्याला उपकारक असतं. हसू नका हा, सांगून ठेवते. तुम्हाला दाखवते ना मी. तुम्हाला कशाला दाखवते? मी तुम्हालाच दाखवते. हे बघा, माझ्या बाईंनी लिहून दिलेलं आहे. हे बघा. हे कशाला घेताय? बघू. हे अरे 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 अरे, हे काय आहे ग? हे अक्षर आहे? शी, अगे अक्षर म्हणजे कसं? माझ्या बाईंचे ते. या बाई तुला शिकवतात? हो. काय? पीटी. काय पीटी? पीटी. वाट पीटी. दुर्गे, काय? ते सगळं राहू दे. मला सांग, यंदा पास होण्याचा काही विचार आहे का नाही? हो, व्हायलाच पाहिजे. मागच्या वर्षी राजेबाईंनी मला नापास केलाय ना. राजेबाईने? अरे मला सांगायचं नाही का? राजेबाई म्हणजे आमची हेमी ना. अरे तिला सांगून तुझ्या प्रत्येक पेपर मधले मार्क वाढवून दिले असते. अच्छा, हे करायला काय झालं? पेपर दिलाच नाही तर मार्क कसे वाढवणार? नाही, पण या वर्षासाठी मी तुम्हाला सांगून ठेवते. तुम्हाला कोणाला तरी सांगून मला पास केलंच पाहिजे. कोणाला तरी सांगून नाही, मग चक्क या हेमीला सांगतो खडसावून. त्यांना कसं सांगणार? का? त्यांना तर मागच्याच महिन्यात शाळेतून काढलं की नाही. अरे ते दुर्गे, हे बघ, आईला म्हणावं आता उद्यापासून फक्त विनय काकांचा एकट्यांचा स्वयंपाक पाठ करायला सांग. तुम्ही कुठे टूरवर जाणार आहात? मग मज्जा आहे बा यांची. गाडीत बसायचं, शाळा बिळा काही नाही, केव्हाही सुट्टी घ्यायची. तुम्हाला मी काही मदत करू का? नाही, माझं सगळं झालंय. तुम्ही नेहमी असं का हो करता? मला इतकं आवडतं टूरची तयारी करायला. बॅगेत सामान भरताना असं वाटतं की आपणच प्रवासाला चाललो. गाडी धडधड पळते, स्टेशन मागून स्टेशन जातात, घर झाड गाव माग पळतात. मला मिळाल का तुमच्या बरोबर? नाही, माझं तिकीट भरेन ना मी. पण खायचा प्यायचा खर्च कोण करणार? त्यात काय झालं? श्रीकांत करतील की. श्रीकांत? ते कोण ग तुझे? शाळेत जाऊन अभ्यास करायचे ते छल. बरं, आता घरी जाणार आहेस का नाही? नाही, घरी कोणीच नाहीये. वच्ची कुठे गेली? वच्ची म्हणजे तुझी आई ग, वत्सलाबाई. हा, आई ना कुठेतरी
कुठेतरी बाहेर गेली आहे. माझं ना घरी वेळच जात नाही, म्हणून तर मी इथे आले. दुर्गा, अगं मग गोष्टीची पुस्तकं वाचावी, मासिकं वाचावी. तेच तर यांच्याकडे किती सिनेमाचं एक मासिक आहे, त्यात ना राजेश खन्नाचा एक फोटो आलाय, तोच तर मी बघायला आले. खन्ना म्हणजे आमच्या त्या खन्ना कॉन्ट्रॅक्टरचा मुलगा ना. अगं बाबू मलुष्टेच्या पानाच्या गादीवर यायचा आणि सिगारेटी फुंकायचा, फका 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 फका. हा, तेव्हा मी जात नाही, याला सिनेमात घाला, नाव काढी. म्हणजे त्या मनुष्य राजेश खन्नाला ओळखतो म्हणजे काय, त्या मनुष्यानंच तर हे प्रपोजल आणलंय ना. प्रपोजल? हो, हे पानाच्या गादीचं प्रपोजल. 4000 रुपये म्हणत होता, पण 1300 पर्यंत खाली आणलं मनुष्यान त्याला. म्हटलं उशीच्या किमतीत गादी मिळतीये, सोन्याची संधी साधावी आपण, नाही का? विनेने पैसे नाही म्हणून सांगितलं ना. अहो नाही म्हणून सांगितलं म्हणजे याचा अर्थ ते काय खरोखर देणार नाही तसं नाहीये. मामा प्लीज जरा समजून घ्या मामा, कधीतरी समजून घ्या. माझ्या पुढे केवढा खर्च आहे आता. आता हे बघा ना तुम्ही, मालू आता जेलमधून सुटून घरी आली की मला नवीन सगळा संसार उभा करायचा आहे. नवीन कपडे लत्ते, भांडी कुंडी सगळं नवीन करायचं आहे, त्यामुळं मला जमणार नाहीये. नाही, पण समजा त्या नाही सुटून आल्या तर. मामा मामा तुम्ही चालायला बघू इथून, प्लीज तुम्ही जा ना, जा इथून. नाही जातो, पण ते गादीचं जरा जमलंच. जातो पण मी पुन्हा चक्कर टाकेन कधीतरी, म्हणजे पैशासाठी नाही, मालूची खबरबात घ्यायला. तिला तरी कोण आहे माझ्याशिवाय? तिला मी आणि मला ती. आणि जावई बापू तुम्हाला तरी कोण आहे हो माझ्याशिवाय? मेवण्याच्या खुनापासून सगळे तुमचे नातेवाईक तुटले. आता परवा मिरजेला गेलो होतो. या म्हणजे विनय काकांच्या गावाला? आमच्या जमिनीचा एक तुकडा आहे ना तिथे, त्याचा खंड वसूल करायला दरवर्षी जावं लागतं. योगायोगानं तुमचे वडील भेटले, गप्पा झाल्या भरपूर. घरी गेलो, तुमच्या मातोश्रींशी बोललो, पण तुमची चौकशी एका अक्षरानं सुद्धा केली नाही. आता एक बातमी आपली कानावर आली, ती तुम्हाला सांगतो. तुमच्या बहिणीला हल्ली वेळ लागलाय म्हणे. मामा हे बघा, जिथला संबंध तुटतो तिथली मला बातमी सुद्धा नको असते. आणि आम्हाला काय हवी असते? आम्हाला तरी कुठे अशी मोठी हौस आहे. पण जे आपलं गावात लोक बडबडतात ना, म्हणजे मी स्वतः ऐकलेलं नाहीये, पण लोकांनी सांगितलं त्यामुळे तुमच्या कानावर मला घातलं पाहिजे. मला तो विषय सुद्धा नको. हो, पण लोक काय म्हणतायत की नेर्लेकरानं आपल्या पोरीचा जीव वाचवण्यासाठी सुनेचा बळी दिला, असं लोक म्हणतात. आता म्हणे ना का तुम्हाला काय करायचं, म्हणणाऱ्यांचं काय आपण तोंड धरू शकणार आहोत? तुम्ही प्लीज जा बघू इथून मामा. ठीक आहे, मला काय निघा म्हणताय तर मी निघतो, पण ते मी मामा नाही, चला निघतो. फाईल सुद्धा विसरलो. येतो ग. अभ्यास करायला विसरू नको आणि हस्ताक्षर बाईंसारखं नको. जरा रोज शुद्धलेखन लिहत जा, म्हणजे हस्ताक्षर सुधारेल. हे दुर्गे गेलेत का ग मामा? हो. अरे चला. आता ना घरी कुणीच नसेल, आई पण बाहेर गेली असेल, कुणाचा तरी स्वयंपाक करायला, नाही तर कुणाची तरी मुलं सांभाळायला. कशाला इतकं काम करते परमेश्वर जाणे. अगं परमेश्वर जाणत असताना तर माझी अशी परवट निघाली नसती बरं. तुझ्या वडिलांना मी वचन दिलं होतं ना, ते पाळण्यासाठी राखी हो. माझी मी एकटी असते ना तर हिंगणाच्या आश्रमात हा देह जिजवला असता. बरं तू ही अशी. पण काय ग दुर्गे, शेजारची सुशी, रमेश सगळे शाळेत गेले आणि तू? अगं ते ना शाळेत आज काहीतरी प्रोग्राम आहे, झेंडावंदन नाही तर आज टिळकांचं काहीतरी आहे. हा खरं सांगते आई, आज ना बाई त्या वर्गात टिळकांनी शेंगा खाल्ल्याची गोष्ट आहे ना, ती सांगितल्याशिवाय कोणाला सोडणारच नाही. दरवर्षी मी तीच गोष्ट ऐकते. दुसरी कुठली टिळकांची गोष्ट नाही आहे का? अगं पण तू सुशी बरोबर शाळेत गेली असतीस तर. आज हजेरी नाही घेणार आहे ग. वत्सलाबाई, मी 4-1 दिवस आता छानपैकी टूरवर जाणार आहे. श्रीकांत, आता तुमच्या कंपनीला म्हणावं टूर आता कमी करा. वत्सलाबाईंना आधीच पैसे पुरत नाहीत, त्यात हे खाडे नकोत. वत्सलाबाई, तुम्ही काळजी करू नका, मी तुमचे ठरलेले महिन्याचे सगळे पैसे देईन. काही नाही हो, जरा गंमत केली. अहो देवाच्या दयेने कधी इकडून नाही तर तिकडून भरपाई होतच राहते. आहे त्या समाधान मानायचं झालं. चला, भरपूर कामं पडली आहेत, बसले इथं लगेच. चल.
काय कोण वत्सलाबाई? थांबा थांबा, आज तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. हो हा. आमच्या वहिनीताई 15 दिवसात सुटून येत आहे. देव पावला बघा, कशी लक्ष्मी सारखी बाई अगदी. हो अगदी सोन्यासारखा संसार चालला होता, पण म्हणतात ना देव झाला तरी नशिबाचे भोग काही सुटत नाही. बरं केव्हा म्हणाला? या 15 तारखेला बहुतेक. बहुतेक बरं झालं बाई. बरं तुम्हाला काही चहा बिया काही? नाही नाही नाही, माझा चहा झालेला आहे. मी अगदी ऑफिसला निघालोच आहे बघा. बर नाही, मी माझ्यासाठी थोडा टाकणारच आहे म्हणून म्हंटल. बरं. श्रीकांत तुम्हाला चालेल चहा? कशावरून? कशावरून काय, तुम्ही टूर वाली माणसं ना अर्ध पोट चहावरच भरता म्हणून. बरं तुम्ही तिकडे येताय का आणून देऊ? नाही नाही, मी तिकडेच आहे. मग मी पुढे जाऊन चहाचा आधण ठेवते हं? काही नको, तुझा चहा त्यांना पसंत पडणार नाही. आई मला एक कळत नाही, तू इतक्या सगळ्या जणांचा स्वयंपाक करते, मग तुला जर थोडासा चहा घ्यायचा असेल तर तो घ्यायला तुला घरी यायला लागतं. अगं तुझे वडील नेहमी म्हणायचे, झिजणाऱ्यानं नेहमी झिजत राहायचं, कशाची अपेक्षा ठेवायची नसते. वत्सलाबाई, आता वहिनी सुटून येणार आहे ना, तर मग आमच्या दोघांचा डब्याचा तुम्हाला काही त्रास नको आहे. अहो त्रास कसला आलाय त्यात? आणि बर का, डब्याचा त्रास नसला तरी मुलं सांभाळायचा त्रास आहेच की. आणि बर का, मी आता तुमच्या दोघांना सांगून ठेवणार आहे, तुम्ही आता नव्यानं संसार करताय हा, त्या खूप हिंडा, खूप हाऊस माऊस करा. आणि बर का, मुलं सांभाळायचं काम या वत्सलाबाईंचंच. मी पण सांभाळणार बाळाला. छान. आणि तुझं शिक्षण? आई मला नाही अभ्यासाचा जाम कंटाळा येतो. कशाला पाहिजे स्त्रीला हे गणित बिणित? त्यापेक्षा की नाही शिवणकाम, भरतकाम. मला मनापासून काय शिकायला आवडतं सांगू का? काही नको, नाही, मी तुला काही सांगू नको. आई. अगं तुझी ही बडबड ऐकत बसले ना तर तिकडे माझी कणिक तिंबून निघेल. पोळ्यांना खोळंब होतोय. चला श्रीकांत, हा. तुम्ही चहा घ्यायला तिकडे येताय ना? हो हो, येतोय मी. हा चल लवकर ये. हो आले. मी जरा चहा घेऊन येतो. ओके. चला चला दुर्गाबाई. दोघं बाईक आहे. विनय, विनय, मालू, मालू तू आलीस? मालू, 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 आम्हाला जिन्यात कोण भेटलं माहितीये? मालू. तारवाला भेटला रे. तारवाला? ही तार आहे बघ तुझ्या नावावर. अरे मग ओढ ना, असं काय परक्यासारखा करतोय? ठीक आहे. माझी तार? काय रे, काय झालं? मला ही जागा सोडावी लागणार बहुतेक. म्हणजे अरे सागर साहेबांची तार आहे. वहिनींची 15 दिवसात नक्की सुटका होते. या हा 15 ऑगस्ट. अरे मध्ये फक्त 2 आठवडे आहेत. हे दुर्गे बघत काय राहिलीस? अगं बघत काय राहिलीस? आता प्रत्येक क्षण मुलाचं आहे. ढिगानं कामं पडली आहेत. सगळीकडे कसं चकाचक करायचं आहे आपल्याला. वहिनी आल्याबरोबर वहिनींनी म्हटलं पाहिजे, वारे जागा, वारे चकाचक. मालू, मालू अगं चांगले 2 आठवडे आहे तुझ्या स्वागताची तयारी करण्यासाठी. दुर्गे, दुर्गे अगं अगं बघितलंस का? तुझी मालती ताई येत्या 15 ऑगस्टला इथे येते. त्यावेळेस तुझ्या माझ्या सुट्टीच आहे ना, तुम्ही काळजीच करू नका. मी असं करते, मी एक बँक हॉलिडे जोडते. कसं? May I come in, madam? Madam, good morning. मालू, हा
किती उशीर केला तुम्ही यायला. हो अगं गाड्याच लेट झाल्या, मी काय करू. काल रात्री 3 वेळा फोन केला स्टेशनवर आणि प्रत्येक वेळेला ट्रेन इज इनडेफिनेटली लेट म्हणायचे आणि रिसिव्हर असा दणाणकण आदळायचे. सिली फेलोज. पाऊसच फार झालाय ना. अगं पावसामुळेच गाड्या लेट झाल्या खरं सांगायचं तर. तू कधी काल रात्री झाली असशील ना. सावे साहेबांनी आणून सोडलं. हा पहिला फोन सावे साहेबांनीच केला स्टेशनवर. I see. मॅडमला इथं आणून सोडलं त्यांनी. तसं मॅडमला बंगल्यावर चढण्याविषयी खूप आग्रह केला त्यांनी. पण यू कॅन अंडरस्टँड हाऊ कुड शी. नाही तसं नाही, पण तू गेली का नाहीस पण रात्रभर इथं हॉटेलमध्ये बसून राहायचं म्हणजे. नाही म्हणजे सावे साहेबांना कशाला उगाच त्रास. आणि कदाचित तुम्ही लवकर आला असतात तर. मॅडम काल रात्री झोप नीट लागली ना आपल्याला. म्हणजे नाही म्हणजे काय की इथं हल्ली मच्छरांचा फार त्रास सुरू झालाय. सर यू आर लुकिंग व्हेरी टायर्ड. आय थिंक यू विल लाईक अ कप ऑफ टी. वेल आय विल बी हॅपी. थँक्यू. ट्रे पाठवून दे चहाच्या वरती लवकर. सर आय वुड लाईक टू हॅव अ कप ऑफ टी विथ यू. ओके. मॅडम मी इथं थांबलोय म्हणून तुम्हाला काही ऑब्जेक्शन वगैरे. नो नो बाय नो मीन्स. आज तुम्ही खूप आनंदात दिसताय. ऑफकोर्स आनंद. 15 ऑगस्ट म्हणून. त्याहीपेक्षा आय वुड पुट इट इन दिस वे. आज खऱ्या अर्थानेच आमचा स्वातंत्र्य दिन आहे म्हणून. अँड यू आर सेलिब्रेटिंग इट विथ मी. येस राईट. काल सावे साहेबांच्या बोलण्यातून मला तसा अंदाज आला. हो मॅडम इज. येस हो कॉंग्रॅच्युलेशन्स. खरं म्हणजे मला कल्पना आहे की तुम्ही दोघं एकमेकांना भेटायला किती उत्सुक आहात, पण नंतर येऊन डिस्टर्ब करण्यापेक्षा अगोदरच काय की मला जरा तुमच्याशी खाजगी बोलायचं होतं. खाजगी. नाही म्हणजे तुम्ही असला तरी काहीही प्रॉब्लेम नाही, किंबहुना तुम्ही हव्याच आहात. बोला. चहा अजून का नाही आला. आला आठव तिथे. तर मिस्टर मॅनेजर. हा बोला काय खाजगी बोलायचंय. खाजगी. जरा एक मिनिट. ओके. मॅडम आपण शुगर किती घेणार. मला चहा नकोय. मग कॉफी चालेल काल रात्री सारखी. आय थिंक यू विल लव्ह इट. मालू. असू द्या साहेब. काय की त्या वातावरणात अशी इतकी वर्ष काढली ना की असा थोडासा परिणाम होतो माणसाला. मला त्याची कल्पना आहे. ओके ओके ओके. काय साहेब, माझा ब्रदर इन लॉ पोलीस डिपार्टमेंट मध्ये फार मोठ्या हुद्द्यावर आहे. पैसे. तो नेहमी सांगतो की शहाण्यानं एक वेळ कोर्टाची पायरी चढावी, पण पोलीस स्टेशनची पायरी चढू नये. आणि त्यातल्या त्यात बायकांनी तर मुळीच नाही. याचं कारण स्त्री एकदा जर का पोलीस स्टेशनवर साधी कंप्लेंट जरी घेऊन गेली ना तर तिच्या आबरूचं खोबरं झालंच म्हणून समजा. सर आपण काही फार दिवस. नाही फार दिवस कुठले हो. कदाचित आज संध्याकाळीच आम्ही जाणार आहोत. स्ट्रेट बॉम्बे. वेल दॅट डिपेंड्स. स्ट्रेट बॉम्बे काय की सावे साहेबांनी आपल्याला 2-3 दिवस तरी राहण्यासाठी बोलवलेलं आहे. सावे साहेबांनी. हो का. नाही काय नाही सर विचारलं मी. अहो ते अतिशय छान असे माणूस आहेत. आमचे चांगले स्नेही पण आहेत ते. ते आणि ही लहानपणी एका वाड्यात खेळलेले सुद्धा आहेत. ते जाणवलं मला काल त्यांच्या बोलण्यातून. खूप खूप उपकार आहेत आमच्यावर त्यांचे. सर खरं म्हणजे आपली अगोदर जर ओळख असते ना तर मॅडमची लवकर सुटका करता आली असते. वेल एनिवे सो हॅव अ नाईस डे. थँक्यू. एक्सक्यूज मी. ओ येस. लेट मी सर. बरं आहे मॅडम आमची आठवण नाही म्हणजे तुम्ही ठेवणार मला खात्री आहे. बाय. गुड डे. थँक्यू.
ओहो, काय बोर आहे हा मॅनेजरचा बच्चा. म्हटलं हा जातो की नाही, आणखी किती बोर करतो कोणाच ठाऊक. खरं तर तुम्ही त्यांना थांबवायलाच नको होतं. सॉरी डिअर, सॉरी. आधी एक तर इतक्या उशिरा आला तर. अगं काय करणार, सांगितलं ना, पावसामुळे गाड्या लेट झाल्या. अगं गाड्या इतक्या लेट झाल्या, अगदी गाडी तर अगदी संथ गतीने चालली होती. मला असं वाटलं होतं की गाडीतून खाली उतरावं आणि चालत चालत इथे यावं. निदान मध्यरात्रीपर्यंत तरी मी तुझ्यापर्यंत. काय करताय तुम्ही? काय म्हणजे काय, सकाळ रात्री तोडतोय. हो पण कदाचित सावे साहेब येतील इतक्यात. इतक्या पहाटे कुणीही कुणाकडे येत नसतं म्हटलं. नाही म्हणजे काल तसं सांगून गेलेत ते मला. वा, सांगून गेले आणि तू हो म्हणालीस. मग काय करणार, म्हणजे तुम्ही इतक्या उशिरा यायला मला काही माहित नव्हतं. म्हणजे मला कसलीच कल्पना नव्हती. नाहीतर कालच मी सावे साहेबांच्या बंगल्यावर थांबले नसते का तुमची वाट पाहत. बरोबर आहे, बरोबर आहे. खरं सांगू का, सावे साहेबांनी मला सुद्धा जे पत्र लिहिलं होतं ना, त्या पत्रात सुद्धा त्यांनी खूप आग्रह केला होता. आपण असं करूया ना, त्यांनी 2-3 दिवस तरी राहायला आहे असं म्हटलंय, आपण एखाद दिवस तरी राहूया ना त्यांच्याकडे जाऊ. नाही नाही, आता कुठेही थांबायचं नाही आपण. उद्या सकाळच्या गाडीनं आपण मुंबईला जाऊ. हो, आपल्या घरी गेल्याशिवाय मला शुद्ध होता येणार नाही. घरात शिरल्यावर तिथल्या मोकळ्या हवेत श्वास कोंडेपर्यंत स्वतःला गुदमरून टाकणार आहे मी. एक मिनिट. हा तू म्हणतेस इतका वेळ आपल्याजवळ नाही आहे, सांगून ठेवतो. अहो पण आपल्या घरी गेल्यावर मला तसं बुजल्यासारखं वाटेल नाही? चल ग, का म्हणून बुजल्यासारखं वाटायला पाहिजे? आपण काय कोणाजवळ काही खोटं बोललोय का? आपण काही लपवलेलं नाहीये कुणापासून. तू निर्दोष आहेस हे सगळ्यांना माहित आहे, आणि सगळ्यांना हे देखील माहित आहे की आपल्या दोघांचं एकमेकांवर खूप खूप प्रेम आहे. इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे. हो, आलो सावे साहेब, आलो. या. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मग? ओ थँक्यू. ट्रेन लेट झाली ना, पण इंतजार मध्ये देर होण्यातच खरी मजा असते, आणि या मजेसाठी आमच्या मेमसाहेब मला मुद्दामून देर करायला सांगतात हमेशा. बघ ट्रेन आली केव्हा? केव्हा म्हणजे काय, हा काय मी तुमच्या समोरच येतोय आता. रिअली? मग मला आपली परवानगी घेऊन निघाला पाहिजे. नाही प्लीज. ओके. काय मालू, काल मी तुला चांगलं सांगून राहिलो होतो, ट्रेन लेट आहे, बंगल्यावर चाल. पण तू माझं ऐकलं नाहीस. अहो हिला बघून आमच्या मेमसाहेब किती खुश झाले असता ठाऊक आहे का? आमच्या मेमसाहेबांना नुसती बडबड करायला हवी. झोपेमध्ये सुद्धा नुसत्या बडबड करत असतात. खरं तर बंगल्यावर आली असती तर लहानपणी तरी कधी कोणाचं ऐकत होतेस? पण साहेब मेला काल रात्री. आजपासून हिने मला गण्या किंवा गणा म्हटलं पाहिजे. आणि हे बघा, तुम्ही दोघांनी 4 दिवस आमच्या बंगल्यावर छानपैकी यायचं, मेमसाहेबांचा पाहुणचार घ्यायचा, एन्जॉय करायचा, त्यांनी बोलत राहायचं आणि तुम्ही ऐकत राहायचं. ठीक आहे. नाही काय साहेब, की खरं म्हणजे असं आहे की मला प्रमोशन ड्यू आहे, त्यामुळे रजा बिलकुल मला मिळत नाहीये. मी आमच्या बॉसना हे खरं कारण सांगितलं तेव्हा कुठे त्यांनी मला जायला परवानगी दिली. आणि रजेचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुमच्याजवळ अशी विनंती आहे की आम्ही नाही येत, तुम्हीच मुंबईला आमच्याकडे या. बर ठीक आहे, ओके, प्रॉमिस. पण त्याला एक शर्त राहणार. कुठली बुवा? आम्ही मुंबईला येणार, पण तुमच्या मुलाच्या बारशाला. अधे मध्ये नाही. अहो पण असं काही नाही, म्हणजे तुम्ही त्या अगोदर सुद्धा येऊ शकता. म्हणजे ते ठरलंय. व्हेरी गुड. मला निघालं पाहिजे. खरं म्हणजे बंगल्यावर तुम्ही आला असतात तर बरं वाटलं असतं. नाही येऊ ना आम्ही. खरं म्हणजे आता यावेळेस तुम्ही प्लीज समजावून घ्या साहेब. ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू. हो सांगतो.
मालू, ए मालू, अरे मालू, अरे तू काय रडतेस? अच्छा अच्छा, तुला ते जेल मधल्या लहान मुलांची आठवण झाली असेल नाही? मग तुला सावे साहेबांकडे जाऊन राहायचंय का? तू म्हणालीस तर आपण एखाद दिवशी जाऊन राहू की तिथे. मग ए राणी, हस बघू. रागावलीस? अगं नाही 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 नाही, अगं रागावण्यासाठी अख्खा संसार पडलाय आपल्या समोर. विनय, तुम्ही मला सोडून नाही ना देणार? हे कधी शक्य आहे का ग? मला तुम्हाला काही सांगायचंय. मग सांग ना, त्या निमित्तानं तरी तू बोलशील माझ्याशी. ए वेडी, अगं तू माझ्याशी बोलावंस अशीच माझी इच्छा आहे. ते ऐकण्यासाठीच तर मी आतुर आहे. बोल ना, बोल. तू बोलशील त्यावेळेस तुझा तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द लाख मोलाचा वाटेल मला. आज तुम्हाला इवन असं जरी सांगितलंस ना की तो खून त्या दिवशी तूच केला होतास, तरी सुद्धा माझ्याकडून तुला माफ आहे. त्याचं कारण हा क्षण प्रेमाचा आहे. प्रेमामध्ये सगळं माफ असतं. श्रद्धा, त्याग, क्षमा. बोल बोल ना तू, बोल. विनय, 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 तुम्ही माझा अव्यर्थ नाही ना करणार? तुला आठवतंय आपण दोघांनी लग्न करायचं असं ठरवलं त्यावेळेस माझ्या घरून विरोध झाला होता आपल्या लग्नाला. तो विरोध झाला म्हणून त्यावेळेस सुद्धा तुम्हाला असाच प्रश्न विचारला होतास आणि त्यावेळेस सुद्धा मी असाच तुझ्या तोंडावर हात ठेवला होता आणि त्यावेळेस सुद्धा तो तुझ्या तोंडावरचा हात नंतर मी असा बाजूला करून तुझ्या ओठांचं. विनय, विनय, मालू, काल रात्री काय विनय, काल रात्री काय कोणीतरी गोळीचं औषध देऊन माझ्यावर बलात्कार केला. आले. नमस्ते दुर्गाबाई. बाईक चल. किती दिवसांनी आलात? ही जागा सोडल्यापासून आज बरोबर 1.5 महिन्याने तुम्ही आलात नाही? अगं मध्ये 2-3दा येऊन गेलो की मी. पण मला भेटलात का? आज बरोबर 47 दिवस झाले. दुर्गे, तुला 47 पर्यंत आकडे मोजता येतात? तुम्ही नेहमी नेहमी माझी चेष्टा का हो करता? चेष्टा करताना माणसाच्या भावनांचा जरा तरी काही विचार. माणसाची पारख त्याच्या शिक्षणावरून करू नये, त्याच्या अंतःकरणावरून करावी. वाह, आपलं वाक्य ऐकून स्थिमित झालो मी दुर्गाबाई. मुंग्यांनी मेरू पर्वत गिळावा आणि टिटवीने समुद्र प्यावा असं काहीतरी आपणास वाटलं काय श्रीकांत शास्त्री? तथापि मुंगी काय किंवा टिटवी काय, आकाराने जरी ते लहान असले तरी त्यांची महत्वाकांक्षा किती मोठी आहे हे जाणले पाहिजे. वाह, तुमची डायरी आता भरत आली असल्या सुंदर सुंदर वाक्यांनी. ए दुर्गे, परत तुला डायऱ्या देणार नाही आम्ही. अगं आम्ही डायऱ्या काय असं वाक्य लिहायला सांगतो आम्ही? पण मला मालुताईंनी सांगितलंय. अगं पण त्या मालुताई आहेत कुठे? मी विनयला आणि मालुताईला भेटायला आलो तर इथे मी भेटले हेच ना? आता तुम्ही इथे बसा एकटे. विनय काका आले की त्यांना चहा करून द्या. मी आपली जातेच कशी बापडी. ए बापडी, रागावली बिगावलीस का काय ग? एवढ्याशा किड्या मुंगीला सुद्धा राग येतो, मग मी तर आपली बापडी आपला माणसासारखी माणूस. रागव नकस अशी. बैस, शांतपणे बैस. नाही असं कर, ते दोघे येईपर्यंत हवी तेवढी बडबड कर. पण एक कर हा दुर्गे,
ती पुस्तकातली भाषा मात्र बोलू नकोस. का? ऐकायला बरी नाही वाटत? नाही ग, तू मूर्खासारखी बडबडतेस ना, ते छान वाटतं बघ. ए परत रागावली बघ. दुर्गे, मला मूर्ख माणसंच आवडतात. म्हणजे मी आवडत नाही असंच ना? दुर्गे दुर्गे, यू आर ग्रेट. हा, ग्रेट बीट काही नाही. मी तुम्हाला आवडते की नाही सांगा आधी. आवडते, पण ह्या प्रश्नाचा अर्थ समजने वाले को इशारा काफी होता है. कुठल्या पिक्चर मध्ये शर्मिला टैगोर असा डायलॉग टाकते हो? हो दुर्गे, वा. चला, मला वाटलं ते सिनेमातलं वेडबीड विसरून तू ते गुळमुळीत वाक्यांच्या मागे लागलीस काय. पण मालूताईंनी मला सिनेमाचा वेड सोडायला सांगितलंय. अच्छा. त्या म्हणतात, दुर्गे आता तू मोठी झालीयस, तुला आता शहाण्यासारखं वागलं पाहिजे. तुझं आता लग्न होणार. अरे वा. मी ठरवलंय मालूताई सारखा आदर्श संसार करायचा. पतीवर प्रेम, त्याची सेवा. स्त्रीला ना शिक्षण विक्षण काही नाही, पण आदर्श संसार मात्र करता आला पाहिजे. बरोबर. तुमचं काय मत आहे? माझं काहीच मत नाही, मला मतच नाही. का? कारण अनेक आहेत. पहिलं कारण मी स्त्री नाही. दुसरं कारण मी जन्मभर अविवाहित राहणार आहे. तिसरं तेच, चौथं, पाचवं. पण तुम्हाला आवडणारी एक मूर्ख स्त्री तुम्हाला भेटली तर सांगा ना. अहो सांगा ना, विनय काका यायच्या आज सांगा, नाहीतर मग ते मला तुमच्यावर चिडवतील आणि मग मालूताई पण. अगं पण त्या मालूताई आहेत कुठे? मालूताई माझ्या आई बरोबर डॉक्टरांकडे गेले. अय्या, एक गंमत आहे, कुणाला सांगायची नाही ना अशी. बिलकुल नाही. बोल. मला माहितीये, मालूताईंनी सांगितलं विनय काकांना जाम सांगायचं नाही ते डॉक्टरांकडे गेले म्हणून. का ग? आई म्हणाली मालूताईंना ना आता बाळ होणार आहे. दुर्गे, यू आर ग्रेट. आणि मी ठरवलं न्यूज दिलीस. मालूताईंचं बाळ घरी आलं ना की सुट्टी घ्यायची. बघा तुम्ही परत माझी चेष्टा करताय ना. नाही दुर्गे, आय एम रिअली व्हेरी सॉरी. रिअली व्हेरी सॉरी. इट्स परफेक्टली ऑल राईट सर. दुर्गे, चक्क एक वांगे इंग्लिश मध्ये बोललीस की ग तू. आपण आपल्या माणसाशी कुठल्या भाषेत बोलतो ह्यापेक्षा कुठल्या भावनेनं बोलतो ह्याला अनन्य साधारण महत्व आहे. आपण मला आवडता. अरे चा मामासाहेब, तुम्ही दोघं होय. मी म्हटलं एवढं कोण गप्पा मारतंय इथे. मालूताई बाहेर गेले आहेत. बाहेर गेले? माझ्या आई बरोबर. कुठे गेले? डॉक्टरांकडे. डॉक्टरांकडे? हो. अरे म्हणजे काय बरं नाही की काय तिला? नाही तसं नाही. मग मी तुम्हाला सांगू का काय झालंय ते? दुर्गे, आईने काय सांगितलंय तुला? काय सांगितलंय? कुणाला काही सांगायचं नाही असं. मामा, मालूताई डॉक्टरांकडे गेलेले नाहीयेत हा आता. असं होय? पण डॉक्टरांकडे म्हणजे आमच्या बोबड्याकडे की काय? हा बोबड्या आहे ना, हा खारे पाटणचा. हा माझ्या ओळखीचा. हो अगं, त्याची केवढी इस्टेट आहे गावाला. पण त्याच्या नातेवाईकांनी त्याची सगळी इस्टेट घशात घालायचा डाव घातला. तेव्हा कलेक्टरकडे जाऊन त्याची ती जमीन सोडवून कुणी घेतली? मी नाही हा बाबा, मी नाही. माझं नाव नका टाक. दुर्गे तू. मी कशाला कोणाची जमीन सोडवायला जाते? तिथं आमचे गणित सोडवायचे वांदे. अगं शेवटी मीच सोडवलं ते गणित. गणित नाही ग, त्याची जमीन मी सोडवली. त्याची जमीन मी सोडवली. तर सांगायची गोष्ट अशी की हा बोबड्या मला हा धोबी तलावाला भेटला. हो, आणि चक्क ह्या धोब्यानं त्या तलावात उडी मारत नाही, आपलं ह्या बोबड्यानं मला बघितल्या बरोबर उडी मारून पुढे आला आणि मला ओळखलं. तुम्ही त्यांच्याकडून पैसे बिसे घेतले होते का काय मामा? आहे ना श्रीकांत, तुम्हाला नेहमी सगळं मळकच कसं दिसतं? बरं दिसलं तर दिसलं, नाही तर बोलून तरी दाखवू नका. सत्य कितीही कटू असलं तरी ते निर्भीडपणे बोलावे. वा वा, छान वाक्य आहे. तुमचे दोघांचा स्वभाव जुळतायत. आईला विचारणे यांच्याच गळ्यात माळ घाल. आई मला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. हो बरं झालं. बरं पण मामा, त्या डॉक्टर बोबड्यांचं पुढं काय झालं? त्या डॉक्टर बोबड्यांचं त्यांचं काय नाही होणार, पण मालूताई त्यांच्याकडे कशाला गेली या डोळ्याच्या डॉक्टरकडे? हो, पण मालू त्या डॉक्टरांच्याकडे गेली असं तुम्हाला कोणी सांगितलं? आता ही दुर्गट भारी बोलली ना. ईश्वर, मी कुठे बोलले? मी तर त्यांचं नाव कधी ऐकलं नाही. असं म्हणतेस? ओ श्रीकांत, हो श्रीकांत, इकडे बोल. इकडे
तुमच्याकडे 10 रुपयाची नोट आहे का? मामा मला तुमचं फार गंमत वाटतं बरं. होय, मला सुद्धा तुमची गंमत वाटते. नाही तसं नाही म्हणत मी. मग याचा असा की माझ्याकडे जेव्हा पैसे नसतात तेव्हाच तुम्ही कसे नेमके पैसे मागता? कारण 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 पैसे मिळायला मुहूर्त लागतो, मागायला लागत नाही. वाह, काय वाक्य आहे. नाही, वाक्य असू दे, पण मला सांगा, मालूताईला यायला वेळ आहे का अजून? जावई बापूला यायला जर उसंत असेल तर मी निदान माझी कामं तरी उरकून येतो. आणि मालूताई आली म्हणजे तिला एक निरोप सांगा. निरोप वगैरे तसं काही नाही ग. मी आज रात्री सुद्धा जेवायला येणार आहे. आणि 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 त्या नोटेबद्दल? नोटेबद्दल वगैरे काय नाही, त्या खोटेबद्दल नाही. पण नोट खोटेबद्दल ते नंतर सांगेन. ते मरू देव. श्रीकांत, तुम्ही अगदी आमंत्रण दिल्यागत आलात बघा. काय म्हणताय? हो, तुम्हाला की मी एक आनंदाची बातमी द्यायची आहे. अरे वा. आम्ही आता डॉक्टरांकडे जाऊन आलोय. अरे हो मालू, डॉक्टरांकडे गेलीच म्हणजे काही डोळ्यांचं काही तुझ्या लपड वगैरे काही चष्मा येतोय का तुला? डोळ्यांचं वगैरे काही नाही, मग? मी सहज प्रकृती तपासायला गेले होते. एवढंच ना? हो. मी म्हटलं डोळ्यांचं काही त्रांगड झालंय का काय? नाही नाही. तुला सांगतो मालू, माणसाला डोळे नाहीत म्हणजे बघायलाच नको. काय दुर्गे, वाक्य कसं आहे? लिहायलाच नको. मालू, मला सांग, डॉक्टरकडे म्हणजे काय कशा करता गेली होतीस? सांग ना. कारण काय, हे नवीन संसार तुमचा सुरू झालेला आहे, अगदी सुखात आहात दोघं. मामा, हो. आता ती दोघं राहिली नाहीत. वहिनी, कॉंग्रॅच्युलेशन. दुर्गे, काय? अगं सुट्टी आपण तुझ्या डोक्यावर आदळत आली आहे. अरे पण हे डॉक्टरांचं काय प्रकरण आहे मला तरी सांगा. काय मामा, तुम्हाला अजून कळलं नाही का? नाही. अहो नातू. गंपेचा नातू ना? इब्लिस कार्टा माझ्या वर्गातच होता. मामा, हो. वत्सलाबाई तुमच्या नात्यातल्या नातू बद्दल बोलताय. म्हणजे मी आजोबा होणार? जावई बापूला कळलंय काही? नाही, त्यांना काहीच माहित नाहीये. आणि तुम्ही आनंदाची बातमी एकट्यानं सुनायला द्यायची. भाऊजी, सुखाचा पाऊस कोसळायला लागला ना की असा धुवाधार कोसळतो की दुःखाची सगळी वर्ष कधी वाहून गेली काही कळत नाही बघा. आई, बाळ कधी होणार आहे सांगितलं का डॉक्टरांनी? तुला कशा लावायचं असत्या चौकशा? यायचं तेव्हा येईल, कधी घरी जा बरं. असं काय करताय? इतक्या वेळ तिने एकटीने सांभाळलं ना माझं घर. एकटी कुठे? श्रीकांत होते ना माझ्याशी बोलायला. अरे हो, आज तुम्ही नेमके कसं काय आलात? ही आनंदाची बातमी ऐकायला असं म्हटलं तुम्हाला आश्चर्य वाटायला नको वहिनी. बरं, पण आज काहीतरी गोडधोड खायला कर बुवा. हो, अख्खी मोरंब्याची बरणीच्या बरणी ओढते तुमच्या ताटात. हो, बरी आठवण झाली. मला तुम्ही एक रिकामी बरणी देणार होतात ना? अरे हो, विसरले. चला देते. रिकामी बरणी कशासाठी काय? तुझ्या आपल्याचं लोणचं घालायला. मामा, दुर्गीच्या अकलेचं लोणचं. खरं म्हणजे मी थांबलोच तो हे लोणचं बघायला. पण काय, मला जायचंय बाहेर. म्हणजे बरं का मालो, मी हार्डीकरांकडे जाऊन येतो. त्यांचे पैसे द्यायचे आहेत 100 रुपये. 10 कमी पडतायत ना? कळलं ना तुम्हाला? 10 कमी पडतायत. हो, आलं लक्षात. 10 कमी पडतायत. आलं 10 लक्षात. मामा, घ्या. कडक आहे. हो, चालेल ना? चालेल. त्या हर्डीकरांना सुद्धा चालेल. पण हे बक्षीस ना? हो हो, बक्षीसच समजा. आनंदाची बातमी दिल्या एवढी. दुर्गे, काय? हे दुर्गे, हे बघ, आता या आनंदाच्या बातमीनिमित्त आपण शाळेत जायचं नाही असा विचार तुझ्या मनात येईल. तुम्ही कसं ओळखलं? गाढव म्हणून. गेलो का मालो? अजून कसले आले नाही तुम्ही? त्यांची यायची वेळ तर होऊन गेली. अहो येतील हो. अहो एखादी चांगली बातमी द्यायची असली ना तर मिनिटाचा उशीर सुद्धा तासाभरासारखा वाटतो. अहो त्यांना इतका आनंद होईल म्हणून सांगू. मला ते भेटायला यायचे ना तिथे, तेव्हा त्यांना मी नेहमी म्हणायचे की नशिबी एखादं मूल असलं ना तर तेवढाच विरंगुळा वाटेल मला. मग आता झालं की नाही तुमच्या मनासारखं? हो, दोघांच्याही मनासारखं झालं. त्यांना तर आता आकाश ठेवणं होईल. माझी काळजी काय करायला लागतील, खरेदी काय करायला लागतील, एखाद्या वेळेस पाळणा सुद्धा घेऊन येतील. वहिनी, त्या दिवशी मला तो बोलला की एखादं
अनाथाश्रमातलं बाळ घेऊन येईल म्हणून. अनाथाश्रमातलं वेडेपणा दुसरं काय. आता त्यांची इतकी घाई सुरू होईल काही विचारू नका. बघा तुम्ही मालूताई आता आपण पण ना वेळ मिळेल तशा याद्या तयार करून घ्यायच्या. एका यादीत मुलांची नावं आणि एका यादीत मुलींची नावं. छान. आधी अभ्यासाच्या याद्या करा. तुझं आपलं नेहमीच असं जरा कुठे आम्ही हाऊस करायला गेलो तर इथं आपलं अभ्यासाचं टुंग पुढे. हाऊस करणारा माणूस म्हणजे पाऊस खाणारा दगड अशी वाक्य सुचायला सुद्धा हाऊस लागते. इथे आपले नेहमीच मला नाही आवडत असं. मालूताईला तर बाळ होणार आहे त्याला अजून अवकाश आहे. पण तोपर्यंत तू अभ्यास वगैरे काही करशील की नाही. श्रीकांत तुम्ही सांगा वर तिला काहीतरी. तुम्हाला खरं सांगू वत्सलाबाई, माझी गत देखील या दुर्गीसारखीच झाली. ह्या घरात आता एक गोजीवाने बाळ येणार आहे या कल्पनेच मला अगदी सुचेनासं झालं. ते बाळाचं रूप, त्याचं ते हसणं, त्याचं ते बोबडे बोल, वा. तुम्हाला सांगू वत्सलाबाई, हा मी पहिलाच संसार बघतोय सुखाच्या झोक्यावर झुलणार. वा, ते बाळाचं रूप, त्या बाळाच्या जावळातून बोट फिरवायची. आहा, क्या बात है. दुर्गा लिहून घे. मऊ रेशमी केसा मधुनी बोटे अलगत अशी फिरावी. मऊ रेशमी केसा मधुनी बोटे अलगत अशी फिरावी. गोजीरवाड्या सोन सुखाला स्वर्गाची ही मान झुकावी. तुम्हीच लिहून घ्या. दुर्गे पहा कशी काय बोलतीये बघा ती पोरगी. मालूताई पुढच्या महिन्यात डॉक्टरांनी तपासायला बोलवलंय. अजिबात विसरायचं नाही. चल ग दुर्गे, बरीच कामं पडली. चल. अहो जाताना आम्हा गरीबाकडे पाय धुवून झालंच ना. हो येतीलच ते येतील. वहिनी तुम्ही मला अगदी कटवायलाच बघताय. हो भाऊजी तुम्हाला काय मी केव्हाही जा म्हणू शकते. भाऊजी जिथं गैरसमज रुजतो ना तिथंच विचार करावा लागतो. मी दुसराच विचार करत होते. कुठला? विनयला ही आनंदाची बातमी कळल्यावर तू काय करील ह्याचा? माझ्या या श्रीकांत भाऊजींचं लग्न कधी होईल. अरे वा वहिनी, तुम्हाला वाटतं ना तुमचा भाऊ लग्न करून सुखी होईल म्हणून? तुम्ही मुलगी बघा, मी डोळे मिटून अगदी तुमच्यावर माझा खूप विश्वास आहे. वहिनी तुम्ही मुलगी बघा, तुम्ही जी मुलगी बघा तिच्यासोबत मी लग्न करेन. पण विनयला ही बातमी सांगायची नाही. मी टूरहून येईपर्यंत मला तो निर्णय कळवायचा. नक्की. म्हटलं कसला निर्णय? तुम्ही केव्हा आलात? अहो केव्हाची वाट पाहते तुमची. हवं तर भाऊजींना विचारा तुम्ही. अरे खाणाखुणा कसल्या चालल्या तुमच्या? काय नाही, मला जा म्हणते. चल निघतो. अरे थांब जाशील. एवढे दूर राहायला गेल्यापासून तुझ्याशी बोलणं सुद्धा होत नाही साधं. अहो ते पुन्हा येतील केव्हा तरी. भाऊजी तुम्ही थांबलात का? जाताय ना? हो जातोय. चल विनय येतो रे. काय चाललंय काय तू अगदी सरळ कटोर असंच त्याला अगदी. हो कापड. मला तुमच्याशी एकट्याशी बोलायचंय. बर. आज एवढा उशीर का केला ते यायला? उशीर? अरे हो, ओळख बरं का उशीर आलो असेल मी? तुम्हीच सांगा. अगं आपल्या सुखाला सुद्धा भोवळ येईल अशी आनंदाची बातमी घेऊन आलो. कोणती? पण माझ्याकडे सुद्धा एक आनंदाची बातमी आहे म्हटलं. काय सांगतेस काय? मग सांग. नाही आधी तुमची बातमी. नाही आधी मला बातमी तुझी ऐकायची. नाही आधी तुमची बातमी. नाही आधी तुमची बातमी. आधी तुम्ही सांगा. हो हे बघ बरं ठीक आहे. अगं येत्या 1 तारखेपासून मला प्रमोशन मिळणार आहे. आजच ऑर्डर सुद्धा मिळाली आहे. हा आपल्या बाळाचा पायगुळ. ही माझी बातमी. बाळाचा पायगुळ? हो आजच मी आणि वत्सलाबाईने डॉक्टरांकडे गेलो होतो. डॉक्टर म्हणाले तुमच्या संसारात एक बाळ येणार आहे. आपल्या दोघांची इच्छा तर पूर्ण होणार. तुम्हाला माहित आहे ना मला संसार कसा हवा होता. सगळीकडे पसारा पडलेला, खेळणी पडलेली, सामान पडलेलं, घरभर फिरायचं तर सगळीकडे दोऱ्या बांधलेल्या, त्या दोऱ्यांवर इडले कपडे वाळत घातलेले, छोटी छोटी रंगीबेरंगी दुपटी वाळत घातलेली. थांब तुझी बडबड बंद कर. आधी मला एक सांग, तुझी आत्ताच म्हणालीस तुझ्या पोटी मूल जन्माला येत आहे, ते कुणाचं? कुणाचं काय? आपल्या दोघांचं, तुमचं आणि माझं.
नाही, हे शक्य नाहीये मालू. म्हणजे त्याचं कारण म्हणजे तुला आजपर्यंत मी सांगितलं नाही मालू. गेली 5 वर्ष हे सत्य मी स्वतःशीच लपवून ठेवलेलं आहे. मालू माझ्यापासून मूल होणं शक्य नाहीये. होय मालू, अगं काही डॉक्टर्सनी माझी तपासणी करूनच हा निर्णय दिलेला आहे. नाही, अहो या अनंतच्या क्षणी तुम्ही काय सांगताय मला? नाही नाही, प्लीज प्लीज सांगा, तुम्ही हे सांगताय ते खोटं आहे म्हणून. खरंच प्लीज सांगा, तुम्ही हे सांगताय ते खोटं आहे. मालू अगं हे खोटं आहे असं जर मला आता या क्षणी सांगता आलं असतं तर माझ्यासारखा आनंदी माणूस जगात दुसरा कोणीच नसता. दुर्दैव तर हे आहे की हेच दुष्ट सत्य आहे मालू. नाही, मग असं करा, तुम्ही पुन्हा एकदा डॉक्टरांना दाखवा. पुन्हा डॉक्टरांना कशाला? तोच दिलासा, तेच दुःख नाही पुन्हा. ते मूल माझं असणं शक्यच नाहीये. मग कदाचित त्या रात्री हॉटेलमध्ये झालेल्या प्रकारामुळे असंच असलं पाहिजे. नाही मालू, नाही मालू, त्या संबंधात मधलं मूल ते जन्माला येता कामा नाहीये. हे बघ मालू, अगं तुला जर मुलाची एवढीच हौस असेल तर आपण अनाथाश्रमातून एखादं मूल आणू. अच्छा, म्हणजे म्हणून तुम्ही श्रीकांत भाऊजींना म्हणालात अनाथ आश्रमातलं मूल आणू? अहो अनाथ आश्रमातलं मूल आणणं इतकी सहज सोपी गोष्ट वाटली तुम्हाला? आणि आणि अनाथ आश्रमातलंच मूल आणायचं तर मग माझ्या पोटचं का नको? सांगा ना, का नको माझ्या पोटचं? अहो निदान जगाला खरं सांगण्याची गरज तरी वाटणार नाही. तुला कसं कळत नाहीये मालू? अगं अनाथाश्रमातलं आपण मूल आणलं म्हणजे त्याचे आई बाप आपल्याला माहित नसतील. आणि इथं माहित आहे ती फक्त त्याची आई. त्याचा बाप कोण आहे मला सुद्धा माहित नाही. त्याचा चेहराही मी कधी पाहिला नाही. त्याला मी पाहिला असताना तर मीच म्हणाले असते की हे मूल या घरात जन्माला येता कामा नये म्हणून. तर म्हणाले असते म्हणजे याचा अर्थ हे मूल हो पैसे मला कारण कळू शकेल. कारण यापुढे उभ्या आयुष्यात माझी फूस पुन्हा कधीच उजवली जाणार नाही. ही एकच संधी आहे, अखेरची. या संधीचा मोह माझ्यातल्या स्त्रीला नाही तोडता येणार. आपल्या प्रेमापायी तुम्हाला सुद्धा हे पटेल. हो अगं आपल्या प्रेमापायीच सांगतोय मी, आपल्या प्रेमापायीच सांगतोय तुला की तुझं आणि माझं मूल जे आहे ते फक्त आपल्या दोघांचंच असेल. त्याचं कारण ते तुझं आणि माझं असणार आहे. म्हणजे आपल्या दोघांचंही नाहीये ते मात्र मला नजरेसमोर देखील नकोय. कसं कशाला? मला एक सांग, समज चुकून दुसऱ्या एखाद्या स्त्रीला माझ्यापासून मूल झालं असतं तर तू त्याचा स्वीकार केला असतास? हो, मी वांझ आहे असं डॉक्टरांनी सांगितलं असतं ना तर मी नक्कीच स्वीकार केला असता त्याचा. हे पापातून जन्माला येणाऱ्या मुलाचा मी स्वतःला बाप. होय पाप. तुला याच्यात पाप वाटत नाहीये का मालू? कोणी केलं पाप? मी. आणि तुम्हाला जर हे पापच वाटत असेल ना तर त्यात माझा वाटा होता. ते घडलं तेव्हा मी शुद्धीवर होते. सांगा ना. त्यावेळेस तुमच्या घरच्यांनी मी न केलेला गुन्हा माझ्या माथ्यावर लादला आणि आज तुम्ही काय करताय? मी न केलेलं पाप माझ्या माथ्यावर लादताय. खूप गोष्टी सोयीस्करपणे विसरता तुम्ही. खूप गोष्टी. आपणच हा खून केलाय असं जरी तू म्हणालीस तरी मी त्यावर विश्वास ठेवणार नाही. तुझ्या मनाला वाटेल तशी वाग. मी कधीच तुला रागवणार नाही. सगळी एक साथ खोटी वाक्य, अर्थशून्य, तकलादू. आणि या तकलादू अहंकारापायी मी माझ्या रक्ता मासाचा जीव कधी बळी जाऊ देणार नाही. कधीच नाही. एक गोष्ट नीट लक्षात ठेव मालती, हे जरी तू कितीही वेळा टाहो फोडून मला सांगितलंस तरी सुद्धा ते पापापासून जन्माला येणारं मूल या घरात नकोय.
कुशीला लागला कसा सुटेल लोकांना तुटले सारे पाश जन्मीचे तुटले सारे पाश जन्मीचे सुटला देहाचा संग गहिरे रंग गहिरे रंग गहिरे रंग गहिरे रंग गहिरे रंग गहिरे रंग मालू अगं मी काय झालं जावई बापू तुला काही बोलले काय झालं मालू मला सांग अगं मी कुठेही बोलणार नाही माझी मान कापली तरी या मामाच्या तोंडून एकही अक्षर बाहेर येणार नाही. काय झालं अरे बस ना बस. सॉरी जास्त वेळ वाट बघावी लागली नाही ना तुला? नाही नॉट ॲट ऑल. काय की यायला निघालोच होतो आणि बॉसने मला एका वेगळ्याच डिस्कशन साठी बोलावून ठेवलं. नाही तू आणखी एक डिस्कशन आणू नये. आणि विनय तुला प्रमोशन मिळाल्याचं मला बोलला सुद्धा नाहीस रे. अरे मला इथं आल्यावर तुझ्या पिऊन कडून कळावं. एनिवे कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आणि अजून एका गोष्टीचं कॉंग्रॅच्युलेशन द्यायचं आहे मला तुला. श्रीकांत, आज इथे माझ्या ऑफिसमध्ये मुद्दामून मी तुला भेटण्यासाठी का बोलवलंय याची तुला कल्पना नसेलच. त्या दिवशी मालतीने मला ते सत्य सांगितलं आणि आमचं दोघांचं जगच उद्ध्वस्त होऊन गेलं. म्हणजे मी नाहीच समजलो काही. सांगतो. तेच सांगायला तर तुला बोलवलंय आज इथे. ही फाईल बघ. ही डॉक्टर्सच्या रिपोर्टची फाईल आहे माझ्याबद्दलच्या. प्रत्येक डॉक्टरने पूर्ण तपासणी केल्यानंतर मला एकच गोष्ट कॉमन सांगितली, ती म्हणजे ही की तसा काही तुमच्यामध्ये दोष नाहीये. 4 लोकांसारखं वैवाहिक आयुष्य तुम्ही सुद्धा एन्जॉय करू शकता, पण 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 तुम्हाला मूल होणं शक्य नाही. Oh my God. Vinay, I just can't believe it, यार. But you have got the reports right in your hand. पण मला तू हे कधीच काही बोलला नाहीस. हो, नाही बोललो मित्रा, माफ कर. खरं म्हणजे अत्यंत जीवाभावाचा मित्र म्हणून मी तुला हे कधीच सांगायला पाहिजे होतं, पण मला शरम वाटली रे. खरंच लाज वाटली मला. म्हटलं कसं सांगू हे तुला सुद्धा का होईना, पण कसं सांगू. मग मनातल्या मनात आपली गणितं चालू झाली. 14 वर्षानंतर जेलमधून सुटून मालू घरी येईल त्यावेळेस तिचं वय झालंय असं कारण देऊन तिला मूल न होण्याचं कारण आपल्याला पुढे करता येईल. अनाथाश्रमातून मूल आणण्यासाठी सुद्धा केवळ या गोष्टीमुळेच ती तयार होईल. काय सांगू तुला. पण वहिनींना हे सगळं माहिती आहे? नाही, आधी नव्हतं. त्याच दिवशी मी सांगितलं आणि तिच्या सगळ्या आनंदावर मी पाणी फिरलं रे. अरे पण हे कसं काय शक्य आहे? शक्य आहे. ती वस्तुस्थिती आहे मित्रा. दोष माझ्यात आहे, तिच्यात नाहीये. विनय. हो श्रीकांत, आता आणखीन एक तुला धक्का द्यायचा आहे मला. मालतीवर बलात्कार झाला होता हे जर मी तुला सांगितलं तर. कधी आणि केव्हा? ज्या दिवशी ती जेलमधून सुटून आली त्या दिवशी ती हॉटेलवर रात्री एकटीच होती. त्यावेळेस
अरे पण दुसऱ्या दिवशी मी गेलो त्यावेळेस तिने मला हे सगळं सांगितलं. अरे पण तू हे पोलिसांना नाही कळवलं? ते अनाथ पोलीस पोलिसांचा आजपर्यंतचा अनुभव काय खूप चांगला होता म्हणून पोलिसांमध्ये पुन्हा मी जायचं होतं? आपल्या अब्रूचे धिंडवडे काढून घेण्यासाठी पोलिसांमध्ये जायचं होतं का रे? अब्रूची झालेली लत्तर त्याच्या आणखी चिंध्या करून घ्यायच्या होत्या? नाही. त्यापेक्षा मी शांतपणे विचार केला, मनाला पुन्हा उभारी दिली. म्हटलं की आपल्या नशिबाची लत्तरच भरजरी आहे असं समजूया आणि मालूला घेऊन इथे मुंबईला आलो, पुन्हा पुन्हा नव्याने सगळा संसार उभा करण्यासाठी. अरे पण मग हे आता मी काय करावं असं तुला वाटतं? मी काय करावं हे तूच मला सांग मित्रा, तूच सांग. अरे अरे गेले 8-10 दिवस डोळ्याला डोळा सुद्धा लागला नाहीये रे माझ्या. कुठल्याही परिस्थितीत ते मूल मला या घरात नकोय. नाही, मी मालूला सुद्धा हे सगळं सांगण्याचा तिथे प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला. तिने काय ऐकलं नाही. अबोला धरलाय माझ्याशी. मी तिला काही विचारू शकत नाही, ती माझ्याशी काही बोलत नाहीये. तुला तुला आमच्या मनस्थितीची कल्पना नाहीये रे. आहे, मला तुमच्या मनस्थितीची कल्पना आहे, पण वहिनीच्या मनस्थितीची आपण कल्पना करायला हवी, कारण ते मूल त्यांचं सुद्धा आहे. अरे पण ते मूल पापातून जन्माला येत आहे. पापातून? हो. अरे बलात्कार वहिनीवर झाला हा काय त्यांचा दोष नाही. दोष असेल तर त्या नराधमाचा आहे. तुला काय म्हणायचं नेमकं? हे बघ विनय, मला एवढंच म्हणायचं की त्या मुलाचा तू स्वीकार करायला हवास, कारण ह्यात वहिनींचा काही दोष नाहीये. तेव्हा आणि तू जर ह्या मुलाचा स्वीकार केला नाहीस तर वहिनींवर तो अन्याय होईल, त्यांच्या नैसर्गिक भावना दाबल्यासारखं होईल. अरे खरं म्हणजे अनाथाश्रमातून सुद्धा मूल आणायला आजही मी तयार आहे. अनाथाश्रमातच फेकण्याच्या लायकीच्या या मुलापेक्षा अनाथाश्रमातलंच एखादं मूल आणायला माझी काही हरकत नाहीये. माझ्या पुरुषी अहंकाराला एक वेळ ते मूल चालेल, पण हे मूल इम्पॉसिबल. अरे पण तुझ्या त्या पुरुषी अहंकारापायी तू वहिनींची नैसर्गिक भावना दाबतोस. नाही विनय, हा वहिनींवर सारासार अन्याय होईल. आय सी. आता तुझी एक एक वाक्य मला नीट आठवायला लागली आहेत. श्रीकांत, मालतीवर बलात्कार झाला ही गोष्ट फक्त तिला आणि मलाच ठाऊक होती. ही आम्हा दोघांव्यतिरिक्त तुला कशी बरं कळली? तिने निर्लज्जपणे ही गोष्ट नक्कीच तुला सांगितली असली पाहिजे. स्टॉप इट, स्टॉप इट, यू रास्कल. आय एम सॉरी. हे बघ, तसा तू खूप चांगला आहेस रे, पण तुझ्या डोक्यातला हा संताप आहे ना, हा फालतू शंका तुझ्या डोक्यात घालतो. शंका? शंका फालतू आहेत? फालतू शंका असतील तर मग मला एक गोष्ट सांग. त्या दिवशी ऑफिसमधून मी संध्याकाळी घरी आलो त्यावेळेस तू आणि मालू नेमकं कुठल्या विषयावर बोलत होतात रे? तू तर एवढं सुद्धा म्हणालास की विनयला आपण सांगायचं नाही बरं का, त्याच्यापासून लपवायचं, आणि खाडाखोळ करत होतात एकमेकांना. त्या कसल्या? अरे आम्ही माझ्या लग्नाविषयी बोलत होतो यार. खोटं बोलतोयस तू. अरे खोटं बोलतोयस. तुझ्या लग्नाविषयी काही बोलत नव्हता तुम्ही. हे सगळं तिने तुला कसं कळवलं? की तिने पत्र लिहून कळवलं रे तुला? नाही, हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी मला आत्ताच आणि तुझ्याकडून कळतात. हे बघ, असा तू विचार करू नकोस, संशयाने बघू नकोस. अरे दोस्तीला दृष्ट लागते ना, ती ह्याच असल्या प्रकारच्या संशयाची दोस्ती. ओके, एक काम करूया, मी नंतर परत कधीतरी येईल, तेव्हा सावकाशीनं आपण ह्या गोष्टीवर चर्चा करूया. नाही. ओके? नाही, मला आत्ता आणि या इथेच कळायला हवं सगळं आत्ता. जावई बापू, मामा प्लीज, आम्ही दोघे अत्यंत महत्वाच्या कामावर बोलतोय, तुम्ही अर्ध्या पाऊण तासाने प्लीज. हे माझ्या जावई बापूंचं ऑफिस आहे, तुम्हाला इथे काही हक्क नाहीये. माझ्या मनात आलं तर जावई बापूंना सांगून मी तुम्हाला. मामा, श्रीकांत म्हणतोय ते खरं आहे, आम्ही अत्यंत गंभीर आणि खाजगी अशा विषयावरच बोलतोय. पण मला सुद्धा खाजगीच बोलायचं आहे, आणि ते माझं बोलणं झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. मामा प्लीज, मी तुम्हाला आता काही पैसे देऊ शकणार नाहीये. छे, मला आता पैसे कुणाकडेही मागायची काहीही गरज नाही. आता मला कोणीही पैसे हातच्या कांकणाला आरसा कशाला? हे तुमचे जीवाभावाचे स्नेही श्रीकांत यांनी आजपर्यंत मला एक आणा तरी उसना दिलाय का?
निदान तुमच्या देखत तरी. माझ्या नातवाची आनंदाची बातमी घेऊन मालू आली त्या दिवशी याने मला चक्क 10 रुपयाची कोरी करकरीत नोट दिली बक्षीस. मामा, ते पैसे तुम्ही मागितले म्हणून मी तुम्हाला दिले. अहो, मी आजपर्यंत लाख वेळा तुमच्याकडे पैसे मागितले. तुम्ही एक टिकली तरी कधी टेकवली माझ्या हातावर? सांगा ना. म्हणजे आनंदाच्या वेळी दिलेले हे पैसे म्हणजे ते बक्षीसच आपण समजायचे नाही का? आता मी काही बोलतोय हे वावगं असेल तर तसं सांगा तुम्ही मला. हॅलो, हा कोण? गजा? अरे बाजा नाही रे, गजा. अरे माझ्या राजा गजा. हा, त्याला फोन दे. काय गजा, कसली माणसं ठेवलीस रे कामाला? हा, हे बघ, हा मी मामासाहेब बोलतोय. त्या आबा नाडकर्ण्याला सांग पुस्तकाच्या दुकानाचं फिक्स करून टाका म्हणावं. हो हो, अरे 1,500 रुपये रोख आणून देतो ना तुला विचार म्हणून. हा, उद्याच देतो. आणि हे बघ, 6चे 7 केलेस तरी चालतील. हा, मामा एकदा ठरल्यावर मागे येणार नाही कधी, एवढं लक्षात ठेव. फोन ठेवू? हा, नाही दुसऱ्याच्या फोनवरून बोलतो, बिल वाढतं ना. हा, असू दे. एक जुनं पुस्तकाचं दुकान पार्टनरशिप मध्ये बघतोय. तर जावई बापू, खाजगी काम ते झाल्याशिवाय मला इथून हलता येणार नाही. आणि हे विनय, मी असं करतो, मी जरा आता बाहेर जातोय टूरवर. टूरवरून वापस आल्यावर आपण सावकाशीनं बोलू. तोपर्यंत प्लीज काम डाऊन. ओके, ठीक आहे. बोला. खरं म्हणजे आता इथे माझी अत्यंत महत्वाची अशी मीटिंग आहे, तेव्हा. नाही 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 नाही, आपली मीटिंग मी त्या मीटिंगच्या अगोदर आटपतो. नाही, पैशाची मला गरज नाही. आता एकच महत्वाची आहे या मीटिंग मध्ये बोलायचं आहे, म्हणजे तुम्ही किंवा मी, आपण दोघांनीही खोटं बोलायचं नाही, स्पष्ट बोलायचं. तर स्पष्ट सांगायचं म्हणजे मला एक गोष्ट तुम्हाला सांगायला हवी. कोणती गोष्ट? आमच्या मालूच्या मुलाचं, म्हणजे तिच्या या पोटच्या जीवाचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? नाही मामा. नाही, ऐका, तुम्ही तिच्या जीवाचं भलतं सलतं काही जर होणार असेल, तुम्ही तसं करणार असाल तर मला आधी हे सांगा, हे तुम्हाला कोणाकडून समजलं? तेवढं न विचाराल तर बरं. सध्या मी विचारतोय तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं द्या. तर मला तरी या परिस्थितीत एकच मार्ग दिसतोय. मामा, कुठल्या परिस्थितीत कुठला मार्ग आखायचा किंवा काय करायचं हे माझं मी ठरवीन. त्यासाठी मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज नाहीये. तसं नाही, काय आहे, मालूच्या जीवाची काळजी मला घ्यायला हवी. तिला आहे कोण माझ्याशिवाय दुसरं, नाही का? म्हणजे तिला जपणं, तिच्या पोटच्या पोराला जपणं, म्हणजे काय आहे की तिचं हे बाळणपण नीट पार पडेपर्यंत मी तुमच्या घरी येऊनच मुक्काम ठोकणार आहे. मला हे चालणार नाही मामा, नाही. हे बघा, माझ्या संसारात तुम्ही लुडबुड केलेली मला आवडणार नाही, मी तुम्हाला सांगून ठेवतो. रागवायचं नाही, पण मालूनच मला तसं सांगितलं असेल तर. काय? मालून तुम्हाला तिला जपण्यासाठी माझ्याच घरी येऊन राहण्यासाठी सांगितलंय? हो, आता दुसरं कोण सांगणार? दुसरं सांगणार कोण? आता त्या मुलाचा बाप कोण आहे ते आपल्याला ठाऊक नाही. बरं, आपण अंदाज बांधू शकतो, पण त्यालाही वेळ जाणारच नाही का? बरं, त्यानं काही फार फरक पडत नाही, कारण जन्माला आल्यानंतर मुलगा म्हणजे आमचा नातू नाव तुमचंच लावणार. मला प्लीज उठा, इथून चालायला लागा बघू. हे ऑफिस आहे माझं. ठीक आहे, खरं म्हणजे ऑफिस आहे म्हणूनच बोलत होतो, कारण घरी पैशाचे व्यवहार बोलायचे नाहीत असं आपलं ठरलं होतं. मालू समोर बोलायचं नाही. पण ठीक आहे, जातो मी. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर उघड व्हायला, जग जाहीर व्हायला नको असल्या तर एक मिनिट. ओ आय सी. मामा, म्हणजे तुम्ही काय मला धमकी देताय काय? नाही, खरं म्हणजे मलाच ही धमकी कुणीही देऊ शकतो. म्हणजे तुमच्या जावयाचा हा दोष जगजाहीर करतो तेव्हा तुम्हीच मला अमुक अमुक रक्कम काहीतरी द्या, नाही का, असे मला धमकी कुणीतरी देऊ शकतो. तर आता त्या बाबतीत बोलायचं झालं तर
नाही पण मला आधी पैशाची व्यवस्था करायला जायला पाहिजे, आणि पैशासाठी काय माणूस काही करील हो. आता तुमचे हे जीवाभावाचे स्नेही श्रीकांत, त्याचं काय? त्याचं काय नाही हो, एकटा आहे. एकट्या माणसाला खर्च भरपूर येतो. बरं मग? आणि पैशासाठी काय कोण करेल महाराज, काय सांगता येत नाही. तुम्ही श्रीकांत विषयी असं बोलणार हे मला माहितीच होतं मामा. हा, कारण माझ्याशी ते नेहमी फटकून वागतात म्हणूनच ना. मग? नाही 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 हो, ते म्हणजे तुमच्या समोर. म्हणजे हीच तर त्यातली मक्की आहे की तुमच्या समोर माझ्याशी फटकून वागायचं. पण तुम्ही नसताना आमचं बोलणं कसं होतं, आमचे व्यवहार काय होतात हे कुठे तुम्हाला ठाऊक आहे? नाही, तुम्ही जरी सांगितलं तरी माझा काही विश्वास बसत नाही या गोष्टीवर. आता दुर्गीचे आणि त्याचे संबंध कसे आहेत त्यानं कधी सांगितलंय तुम्हाला? बाबा प्लीज तुम्ही. नाही सांगितलंय, पण मला तपशीलवार वर्णन करून सांगितलंय. आता तुमच्यातला हा दोष तुम्ही सांगितलाय का त्याला? नाही सांगितलेला, पण त्याला तो माहित असणारच. जीवाभावाचा स्नेही, काय करणार आपण. जाऊ दे, पुस्तकाच्या दुकानासाठी पैशाची व्यवस्था करायला मला गेलं पाहिजे. थांबा मामा. काय त्या दुकानासाठी पैसे तुम्ही कुठून उभे करणार आहात? ते काय आता मला कुणी देईल हो. अगदी तुमच्या जीवाभावाचे स्नेही श्रीकांत ते सुद्धा देतील. थांबा. श्रीकांत कडून तुम्हाला त्या दुकानासाठी पैसे घ्यायची काही गरज नाहीये. मला लागतील तेवढे पैसे मी देईन. उद्या या आणि पैसे घेऊन जा. पण मला फक्त एका गोष्टीचं उत्तर हवंय. कुठल्या? हे तुम्हाला कोणी सांगितलं? श्रीकांतनं? आता कुणी सांगितलं, कधी सांगितलं, काय काय सांगितलं, त्याचं काय महत्व आहे? ज्याचं कर्म त्याच्या बरोबर. मी 2 दिवसात येतो, सामान आणून टाकतो, इथे राहायला येणार आहे ना. आणि पैसे घ्यायला मात्र उद्याच येतो. हा, सांभाळा. हा, अरे 2 पैसे की चीज में देखो लाखों गुण है प्यारे. कलर कलर कलर. मामा? मामा तुम्ही उद्या येणार होतात ना? हो. अरे खरं म्हणजे कालच आलो असतो. बैस. मी तिकडे जाऊन हॉटेलमध्ये सगळी चौकशी करतो असं जे तुला सांगितलं ना, ते अगदी योग्य होतं. काय सांगताय? हो, मी गेलो तिकडे, त्या मॅनेजरला भेटलो. मॅनेजर अत्यंत अदबशीर मनुष्य निघाला. हॉटेलमध्ये सगळीकडे व्यवस्थित शिस्त, काय माणसं चांगली होती स्वभावाने. याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ असला प्रकार नाही. मी मात्र डोळे उघडे ठेवून सगळी चौकशी केली. तुम्ही केली ना नीट चौकशी? हो हो. अच्छा. मालूताई खोटं बोलेल असं मला वाटत नाही. असो, हे बघ, ते जाऊन आलो, त्याचे हे उरलेले पैसे आणि हा हिशोब. राहू द्या मामा, राहू द्या मामा. ते उरलेले पैसे सुद्धा तुमच्याकडेच राहू द्या. मी आता पैसे तरी कुणासाठी साठवायचे? खरं सांगू जावई बापू, मी इथे जो आलो ना तो मालूसाठी आलो हे खरं आहे, पण जास्त करून तुमच्यासाठी. तुमचा स्वभाव इतका भोळा आहे, लक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो, एखाद्याला तुम्ही आपला मानलात ना म्हणजे मग त्याच्यासाठी काय करू किती करू असं तुम्हाला होऊन जात. खरंय मामा. आता हा तुमचा जीवाभावाचा स्नेही श्रीकांत, त्याचं काय? किती वर्ष आहे इथे तुमच्या बरोबर? 5-1 वर्ष झाली असतील. काय? काही नाही, म्हणजे तो होता म्हणून तुम्ही खचला नाहीत. हो ना. त्याच्यामुळं तुमचा धीर सुटला नाही, हे सगळं जरी मान्य केलं तरी अगदी खरं सांगायचं तर तेच त्याचं भांडवल होतं. असो, बाकी मी कुठे गेलो याच्याबद्दल मालूलाही अजून संशय आलेला नाही. नक्की? नक्की. मालूला जरा सुद्धा संशय नसेल? आलेला नाही. कारण काय,
मी जातानाच असं म्हटलं होतं, पुस्तकाच्या दुकानाच्या सगळ्या इतर तयारीसाठी मी जातोय 8 दिवस बाहेर गावी. बरोबर. एकच आहे, आता तिनं दुकान दाखवा असं म्हटलं ना. नाही नाही, तुम्ही काही काळजी करू नका मामा. अहो मी तुम्हाला कबूल झालोय की नाही, मी प्रॉमिस केलेलं आहे तुम्हाला. आता तुम्ही काहीतरी ते 4,000 रुपये म्हणाला त्याचे डिपॉझिट, ते आपण देऊन टाकलेले आहेत. आता नंतर 6 म्हणाला ते सुद्धा आपण तयार आहोत ना. हो बरोबर आहे, पण त्याने 6चे 7.5 केले हे मी तुम्हाला सांगितलं का मामा? नाही 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 नाही, म्हणजे ते आत्ता द्यायची घाई नाहीये काय, ते महिन्याच्या अखेरीच द्या तुम्ही. पण आपलं तुमच्या कानावर घालून ठेवलं. आता हे 6चे 7.5 कसे झाले? कसे? याला कारण कोण? कोण? तुमच्या विश्वासातला मनुष्य आहे, अगदी परिचयातला आहे. श्रीकांत? मग कोण असणार? नाही बाबा नाही, माझा काही विश्वास बसत नाही या गोष्टीवर. तुमचा विश्वास न बसू दे, पण हे त्याच्यामुळेच घडलंय. कसं काय मला कळत नाही. अहो तो तर बरोबर त्याच्या दुसऱ्या दिवशीच टूरवर गेला. हसताय काय मामा? तुमच्या भोळ्या स्वभावाचा मला हसूच येत आहे. नाही नाही, टूरवर गेला म्हणालात ना, म्हणून मला हसायला आलं. म्हणजे असं की तो टूरवर गेला असं म्हणाला, त्या दिवसापासून तो इथे मुंबईतच भटकत होता हे मी सिद्ध करून दिलं तर काय? त्या दुकानाच्या मालकाशी खलबत करून 7,500 मी दुसरं गिऱ्हाईक आणून देतो असं तो त्याला सारखा पडवीत होता हे मी सिद्ध करून दिले तर. नाही फार कशाला, दुर्गेला विचारा. दुर्गेला विचारा ना, तो तिला इथे रोज भेटत होता की नाही. आता दुर्गीला शाळेला दांड्या मारायची ही सवय कशी काय लागली सांगा? म्हणजे याच्यामुळं, हा ठकसेन जो तुम्ही जवळ बाळगलायत ना याच्यामुळं. आता समजा या सगळ्या कारणाने एखाद दिवशी पोलीस जर इथे आले, आणि पोलीस आले की काय? पोलीस जरा बघा तुम्ही कोण आहे. आंबा हो बाबा, पोलीस कशाला येत आहे? कोण आहे? एक मिनिट, आलो आलो. हा ये मानू ये. मानू तर आली ना, वाटलंच मला मानू ते. बाबा डॉक्टरकडे जाऊन आलीस ना? बैस बैस बैस. काय म्हणाले डॉक्टर? काही औषधं वगैरे लिहून दिलेत का? हो दिलेत. आणि बघू, घेऊन येतो लगेच. राहू देव मामा, उद्याही आणता येते. अगं उपचार करायचे असले तर त्याला खोळंबा कशाला? आणि इकडे आता खिशात पैसे आहेत, जावे बापूंचेच आहे. लगेच औषधं घेऊन येतो, उशीर नको नाही का? हा मी येतो आता. हा वत्सलाबाईंबरोबर गेली होतीस ना तू? हो. मग त्यांना वर नाही आणलंस? नाही, त्या परस्पर आपल्या खोलीवर गेल्या. सावे साहेबांनी श्रीकांतला उद्या बोलवलेलं आहे. पण तो मुंबईत असायला हवा ना? असेलच, किंबहुना आहेच. मामाने स्वतःच्या डोळ्यांनी त्याला बघितलेलं आहे. आणि उद्या एकदा का तो आला ना की मग का बोलायचे का थांबला? नाही, त्या सावे साहेबांना तूच बोलावून घेतलं होतंस ना? मी? हो. तू नसेल तर कदाचित तुझ्या साथीदारानं असेल. अच्छा, म्हणजे मामा घरात नाहीये, मला आधार देणारं कुणीच नाहीये असं बघून तुम्ही माझ्यावर वार करताय? हे बघा, तुम्ही जे काही बोलताय ना ते तुम्हाला मला कळतंय, मला नीट कळतंय. आणि तुला कितपत कळतंय ते सुद्धा मला कळतंय. माझ्या लक्षात आलंय ते. सावे साहेबांच्या आणि तुझ्या बोलण्यावरून, तुमच्या संवादांवरून माझ्या लक्षात आलेलं आहे की तुला सावे साहेबांच्या बंगल्यावर जाऊन मुलाला जन्म द्यायचा आहे. हे तुम्ही दोघांनी मिळून व्यवस्थित ठरवलेलं आहे. होय, दोघांनी. तू आणि दुसरी व्यक्ती म्हणजे ती, ज्या व्यक्तीला तुझ्या माझ्यामध्ये अत्यंत खाजगी आणि नाजूक गोष्टी सुद्धा तू अधिक निर्लज्जपणे सांगितल्या, तो. मी नाही. तुम्ही मला भलत असेल तर काही विचार आला तर तुम्ही विचारत नाहीये, सांगतो. स्वतःच्या पापांवर पांघरून घालण्यासाठी हॉटेल मधल्या बलात्काराची तू रचून मला गोष्ट सांगितली होतीस. मी नाही, प्लीज.
कम इन मॅडम? आय सेड मे आय कम इन? तुम्ही होय? हे काय अजून कॉफी घेतलीच नाही तुम्ही? नाही म्हणजे विसरलेच मी. तो बॉय मगाशी कॉफी घेऊन आला. तो म्हणाला की कॉफी पिऊन झाली की मी न्यायला येईन, तुम्ही दार उघडच ठेवा. पण विसरलेच मी घेते. नाही मला तुमची काळजीच वाटत होती. कसली? नाही काय की ही तुमची नेहमीची रूम आणि तसा मी नवीन आहे. पण आमच्या इथे हॉटेलात उतरणारे सगळे लॉजर्स हे अतिशय वेल एज्युकेटेड मॅनर्ड असे लोक आहेत. नाही म्हणजे एकट्या आहात ना म्हणून मी सांगायला आलो. म्हणजे तसं काही तुम्ही म्हणत असाल तर मग मी अजिबात घाबरायचं कारण नाही, आम्ही आहोत ना. आणि मिस्टरांची ट्रेन येईलच, फार लेट होणार नाही. मेकअप करतात ना ते. इफ यू वॉन्ट मी रेल्वे स्टेशनला फोन करू का? प्लीज. डेफिनेटली, इट्स माय ड्युटी, प्लेजर. बरं तेवढं दार मात्र लावून घ्या. काय नाईट राऊंडला निघालो होतो, दार उघडं दिसलं, म्हणलं एवढी हिंट द्यायलाच पाहिजे. तुम्ही एकट्यात म्हणून. नाही 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 तसं काही नाही. म्हणजे बॉय तो कप घेऊन गेला की मी दार लावूनच. मी बॉयला पाठवून देतो. हो ओके, काय काळजीच घ्या. फोन पण लावतो. हो हो. मॅनेजर बॉय मॅनेजर मॅनेजर Thank you.